गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तर मागच्या मुलाखतीमध्ये म्हणजे आता हा एप्रिल महिना आहे, मार्चमध्ये आपण एक मुलाखत घेतली पहिल्या शनिवारी. त्याच्यामध्ये एक शेवटचा भाग राहिला होता. कुठला? म्हटलं गुरु आपल्याला शेवटच्या आपल्या आयुष्यात परत आपल्याकडे ते खेचून घेतात. ते त्याची म्हटलं एक तुम्हाला मी गोष्ट सांगतो गुरुचरित्रातली. बोललो होतो ना, आठवत आहे का? मी असं उल्लेख केला होता, एक धोब्याची गोष्ट आहे म्हटलं. तर ती मी सांगतो, नाही तर परत मी विसरणार नाही पुढच्या मुलाखतीत. गुरुचरित्र कथासार वाचलंय कोणी? गुरुचरित्र पोथी वाचली आहे? म्हणजे पोथी न का, पण गोष्टी वगैरे वाचल्यात की नाही कोणी? गुरुचरित्र कोणाचं आहे? गुरुचरित्र म्हणजे येतं ना पोथी, ती कोणाचं चरित्र आहे त्याच्यामध्ये? दादा वाचायचे, दादांचे वडील वाचायचे, उल्लेख आहे सगळं आत्मनिवेदनमध्ये. कोणाचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये चरित्र? हा, नाही नाही, गुरुचरित्रामध्ये कोणाचं आहे? हे बसले श्रीपाद श्री वल्लभ स्वामी, बरं, त्यांचं आहे पहिले काही अध्याय आहेत. आणि नंतर त्यांचा पुढचा अवतार झाला तो नरसिंह सरस्वती, ज्यांच्याकडून दादांना ओंकार मिळाला. ते मुख्य चरित्र नृसिंह सरस्वतींचं आहे, पण काही त्याच्या सुरुवातीचा भाग जो आहे, काही अध्याय जे आहेत ते श्रीपाद श्री वल्लभ, हे जे आहे ना फोटो आपला, त्याचा जो आंध्र प्रदेशामध्ये त्यांचा जन्म झाला होता, पिठापूरमध्ये. आणि त्यांचं जे कार्य केलं त्यांनी ते आंध्र प्रदेशातच कुरवपूर म्हणून एक स्थान आहे त्यांचंच, तिथे त्यांनी सगळं, जसं आता नरसिंह सरस्वतींनी औदुंबर क्षेत्री कार्य केलं, बरोबर की नाही, नंतर नरसोबावाडीला कार्य केलं, आणि शेवटी गाणगापूरला ते बरेच वर्ष राहिले. 3 ठिकाणी त्यांचं कार्य आहे. तसं श्रीपाद शिवल्लभ होते ते पिठापूरला त्यांनी त्यांचा जन्म झाला, आणि नंतर ते गेले पुढे कार्य करण्यासाठी गेले ते कुरवपूर म्हणून गाव आहे, तिथे त्यांचं अजून तिथे मंदिर वगैरे आहे. तर त्यांच्या थोडीशी मी गोष्ट सांगतो की गुरु कसे आपल्याला सांभाळत असतात, ते मागच्या मी उल्लेख केला म्हणून पूर्ण करूया, मग पुढे जाऊया. तर श्रीपाद शिवल्लभ स्वामी हे जेव्हा त्यांनी निघाले, 16 वर्षीच ते निघाले आई वडिलांना सांगून की आता मी निघतो. त्यांचा जन्म पण कसा झाला बघा, जन्माची कथा माहिती आहे त्यांची. त्यांचा जन्म कुठल्या तिथीला आहे माहिती आहे? श्रीपाद शिवल्लभ जन्मतिथी आपल्या गणेश जयंती असेल ना, भाद्रपद चतुर्थी, त्या दिवशी त्यांचा जन्म आहे. म्हणजे गणपतीची पण कृपा म्हणतो ना, किंवा त्यांची शक्ती त्या ह्या दैवतामध्ये श्रीपाद श्री वल्लभ स्वामी. आणि त्यांचा जन्म, त्याची एक छोटीशी गोष्ट आहे, ती पण पटकन सांगतो. म्हणजे दत्तमार्गामध्ये कर्मकांडाला किती पण महत्त्व असलं तरी शेवटी सगळ्यात जास्त दत्त कशाला संतुष्ट होतात, तर ते तुम्ही वेळेवरती किंवा इमर्जन्सीमध्ये ना म्हणतो आपण, माणुसकीचं काहीतरी काम केलं तर ते प्रसन्न होतात. त्याची गोष्ट आहे की श्रीपाद शिवल्लभ स्वामी आहे ते, त्यांचा जन्म होण्यापूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे जे दत्त महाराज होते ते फिरत असतात भिक्षेसाठी, माहिती आहे, कोल्हापूर भिक्षेचे आपण ते म्हणतो ना. तर दत्त महाराज हे फिरत होते भिक्षेसाठी, आणि श्रीपाद शिवल्लभांचे जे आई वडील सुमती राणी आणि आपळराज म्हणून त्यांच्या आईवडिलांचं नाव आहे, आंध्र प्रदेशामध्ये ते राहायचे. तर त्यांच्याकडे त्यांची दोन्ही मुलं जी झाली होती त्यांना अपंग होती ती, म्हणजे एकाला पंगू होता, म्हणजे त्याला पाय नव्हते, आणि एकाला डोळे नव्हते, असं तो अपंग होते. म्हणजे ते म्हणतो ना आपण, आता यांच्या भरोश्यावर पुढचं आपण जीवन कसं करायचं याची त्यांना चिंता असायची. परंतु दोघंही पती पत्नी एकदम धर्मरथ म्हणतो ना, तसं आपले सगळं आचार विचार अगदी जे आहे ते कुठेही त्याच्यातमध्ये चूक होऊ द्यायची नाही, जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने करायचं. तर यामध्ये काय झालं, एकदा त्यांच्या घरी श्राद्ध असं, पूर्वी श्राद्धाला फार महत्त्व आहे, म्हणजे अजूनही काही ठिकाणी आहेच, आपल्या दादाने त्याच्यातून मोकळं केला हा भाग वेगळा आहे, पण श्राद्धाला ब्राह्मण जेवू घालणं त्याला खूप महत्त्व त्याला मानायचं, त्याच्यातून तुमचे पितर मुक्त होतात, अशी ती एक श्रद्धा आहे. तर श्रीपाद शिवल्लभांचे जे आई वडील, म्हणजे त्यांच्या जन्मापूर्वीचे जे आपळराज आणि सुमती, तर जे आपळराज होते ते कुठेतरी बाहेर गेले होते, आणि ब्राह्मणांचं भोजन व्हायचं होतं, ते संकल्प सोडतात, त्याची पद्धत असते ती, त्याच्याशिवाय इतरांनी कुठेही जेवायचं नसतं, असा त्याचा नियम आहे. पण तो दत्त महाराज तिकडे हजर झाले त्यांच्या घराशी, आणि त्यांना सांगितलं की माते भिक्षा वाढ. आता तिला बघा, बायकांनी शेवटी देवाला जन्म घालतात ना शेवटी, मग त्यामुळे बायकांना परीक्षेत उतरावं लागतं. आता ती एकदम चिंतेत पडली की ब्राह्मणांचं जेवण झालं नाहीये, देवाला नैवेद्य अर्पण केला नाहीये, ते जेवल्याशिवाय इतरांना कसं काय द्यायचं. परंतु दारात अतिथी आलेला आहे, आणि त्याला अन्न देणं हे आपलं एक स्त्रीचं, कुठल्याही गृहिणीचं हे प्रधान कर्तव्य आहे. तिने तो विचार केला, आणि तिने मग, आणि पती पण नव्हते घरी, तिचे यजमान घरी नव्हते, आत गेली, आणि जे अन्न तयार होतं त्यांना भिक्षा वाढली त्यांनी. तर तेवढे संतुष्ट झालेत की बस, मी आज तुझ्यावर संतुष्ट झालो, म्हणे तुला काय पाहिजे ते माग, आणि त्यांनी स्वतःचं स्वरूप पण दाखवलं तिला.
म्हणजे 3 मस्तक, 6 हात असं सगळं दत्त स्वरूप दाखवलं. आणि ती म्हणे, "काय पाहिजे ते माग तुला." तर ती म्हणाली, की "माते म्हटलात ना तुम्ही मला, माते भिक्षा वाढतं. माझं नाव माता हे सार्थ करा. म्हणजे मला चांगलं मूल द्या म्हणे. तुमच्यासारखा तेजस्वी पुत्र होऊ दे. कारण माझी जी 2 मुलं आहेत ती त्यांच्यावर मी भरोसा राहू शकत नाही, अशी मुलं आहेत ती. तथास्तु म्हणतात आणि तुला तसाच एक पुत्र होईल माझ्यासारखा. आणि असं म्हणून ते निघून जातात. मग ती आपल्या पतीला आल्यावर सांगते, असं-असं दत्त महाराज आले होते. त्यांना पण खूप आनंद होतो. आणि त्याच्यानंतर जे जन्म झाला त्या तिला गर्भ राहिला आणि ते म्हणजे आपले श्रीपाद वल्लभ स्वामी. भाद्रपद शुद्ध 4ला त्यांचा जन्म झाला. मग ते 16 वर्षाचे झाले आणि त्यांनी सांगितलं, की आता मी चाललो. माझं आता कार्य मला करायचं आहे, तर मी घरी काही राहू शकत नाही, प्रपंच करू शकत नाही. तर ती आई त्यांची सांगते, "अरे तुझी भावंडं बघ मोठी कशी आहे ती, यांच्या भरोश्यावर मी कसं काय राहणार?" तर ते फक्त दृष्टी टाकतात त्या दोन्ही भावंडांवर. तर जो लंगडा किंवा अपंग असतो, तो पूर्ण सुदृढ व्यवस्थित होतो, निरोगी होतो आणि अंधळा जो असतो तो पण त्याला पण दृष्टी प्राप्त होते. म्हणजे बघा गुरूंची कृपा दृष्टी म्हणजे काय? म्हणजे मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम म्हणतो ना आपण. ते अक्षरशः त्याने ते सिद्ध केलं आणि दोन्ही भावंड एकदम चांगले झाले. म्हणजे आता तर तुझं समाधान झालं, आता मला तू जायला परमिशन दे, म्हणजे परवानगी दे. त्याप्रमाणे मग श्रीपाद शिवल्लभ निघाले आणि मग त्यांनी पूर्वपूरला गेले आणि पुढे तिथे त्यांनी ते कृष्णा नदी आहे तिकडे. कृष्णा नदीकाठी ते अनुष्ठान करायचे. म्हणजे काय, त्रिकाळ स्नान संध्या आहेत ब्राह्मणांचं कर्तव्य असतं, त्याप्रमाणे ते करायचे सगळे. त्यामध्ये एक ना तिथे एक धोबी यायचा, धोबी. धोबी म्हणजे त्याला रजक म्हटलं त्याने. रजक म्हणजे सगळे कपडे धुवायचा तो. आणि त्याला जाताना 3 वेळा जायचे ना ते, सकाळ, दुपार, संध्याकाळ. संध्या म्हणजे संध्याकाळ आपण म्हणतो, परंतु संध्याकाळ म्हणजे संधी आहे. म्हणजे सकाळ एक पहाटे, म्हणजे रात्र संपते, सकाळ होते. सकाळ संपते आणि दुपार सुरू होते, असं एक संधी. आणि आपण ज्याला संध्याकाळ म्हणतो इव्हिनिंग, ती एक संध्याकाळ. अशा 3 संध्या असतात. तर ब्राह्मणांना किंवा ते जे साधू आहेत त्यांना ती संध्या करावी लागते. ते नदीमध्ये जाऊन ते असे त्रिकाळ संध्या करत असतात. तर तो धोबी बघतो, की हे कोणतरी महापुरुष त्याला वाटतं आणि मग तो फक्त जातो आणि त्यांना नमस्कार करतो. बस एवढंच. असं अनेक वर्ष त्यांचा क्रम चालू असतो. एक दिवस ते त्याला संतुष्ट होतं. म्हणतात, की "काय रे तुझी काय इच्छा काय आहे सांग? मी तुझ्यावर संतुष्ट झालो. तर तुला पाहिजे ते माग." तर त्या दरम्यान एक गोष्ट अशी घडली असते, की त्या नदीमध्ये एक राजा फिरायला येतो आणि त्याच्यासमोर त्यावेळी मुस्लिम राज्य असतं त्या परिसरामध्ये. तर एक राजा येतो आणि त्याच्या राण्या आणि खूप मस्त हत्ती, घोडे सगळं असं खूप वैभव घेऊन तो आलेला असतो तिकडे. तर हा धोबी म्हणतो, "बघा माझ्याकडे आयुष्यात काय फक्त एक कपडे धुणे एवढंच राहिले आणि ह्या राजाचं काय नशीब आहे. ह्याने कुठल्या देवाची पूजा केली असेल, ह्याने कुठल्या गुरुची पूजा केली असेल किंवा कुठल्या देवाने याच्यावर वरदहस्त दिला की याला एवढं ऐश्वर्य मिळालं, सुखोपभोग मिळाले, मला तर काय मिळेल असं वाटत नाही." असं मनात विचार करत तो इतक्यात श्रीपाद शिवल्लभ आले नेहमीप्रमाणे. त्यांनी नमस्कार केला. तर म्हणे, "काय रे तुला राजसुख हवंय काय?" "हो की राजा होशील, राजा होशील," असं ते म्हणतात. हा फक्त आपल्या गुरूंनी कृपा केली एवढं म्हणून विसरून जातो. मग त्याला एवढा आनंद होतो की गुरूंनी आपल्याला काहीतरी आशीर्वाद दिला. मठात जाऊन त्यांची सेवा करायला लागतो. जे पडेल ते सेवा करायला लागतो. नंतर काही दिवसांनी शेवटी ते श्रीपाद शिवल्लभ म्हणतात, "काय रे," म्हणे, "तू एवढी सेवा केलीस, तुला काय पाहिजे ते सांग. तुला राजभोग पाहिजेत ना?" तर मी आता काय वयस्कर झालो, म्हातारा झाला असतो. तो म्हणतो की "आता मी राजाचा भोग घेऊन काय करणार?" म्हणे. "पण मला," म्हणे, "पुढच्या जन्मी तरी ऐश्वर्य भोगता येईल असं." म्हणतो. "कशाला याच जन्मी भोगू शकशील?" "नाही," म्हणतो, "या जन्मी आता मला तुमचे चरण मिळालेत आणि मला काही आता माझा देह काही साथ देत नाही. तर अशी कृपा करा की पुढच्या जन्मी मला तुमच्या कृपेने हे वैभव प्राप्त होईल." ते म्हणतात तथास्तु. पण त्याला मग भीती वाटते परत, की नाही, नाही, पण मग मी त्या वैभवात जर गेलो, खेचल्या गेलो, त्याच्यामध्ये आसक्त झालो, तर तुमचे चरण मी विसरून जाईन, तर मला काहीच नको. ते म्हणतात, की "काय नाही," म्हणे, "तुझी जी आहे आमच्या चरणाशी जी तुझी होईल, म्हणजे काय म्हणतो आपण, वेगळा झालास तरी अशा एक वेळ असेल की मी तुला शोधून काढीन आणि तुला परत माझ्या चरणाशी नेईन." मग तो संतुष्ट होतो, की शेवटी गुरु आपल्याला भेटतील आपल्या जीवनात. आणि मग काही काळाने तो मृत्यू पावतो आणि नंतर त्याचा जो पुढचा जन्म होतो, त्यावेळी तो एक बिदर नाव आहे, कर्नाटकच्या इथे बिदर राज्य आहे, संस्थान होतं त्यावेळी ते. मुस्लिम राज्य करायचे तिकडे. त्या बिदर संस्थानाचा तो राजा होता तिकडे. आणि तिकडे तो मोठा ऐश्वर्य वगैरे भोगतो. आणि त्यावेळी आपले कोण पुढचा अवतार जो श्रीपाद शिवल्लभांचा दत्ताचा कोणता, नरसिंह सरस्वती, त्यांचा त्या दरम्यान पुढचा अवतार होतो. आणि ते त्यावेळी परत कुठे येतात शेवटी गाणगापूरला, ते स्थायिक होतात तिकडे. जसं आधी औदुंबरला येतात, ते एक चातुर्मास म्हणतात तिकेला, ते पादुका स्थापन केल्या. मग ते ह्याला गेले नरसोबाची वाडी, तिथे त्याने 12 वर्ष राहिले आणि तिथून मग शेवटचे 36 वर्ष ते गाणगापूरला राहिले. कर्नाटकात गाणगापूर आहे, ते जवळच आहे ते.
तिथे नरसिंह सरस्वती असताना गाणगापूर हे कर्नाटकमध्ये येतं आणि तिथे बिदर पण तिथे जवळच आहे ते संस्थान. तर तो राजा जो होता ना त्याला अचानक पायावरती एक फोड आला, गोलू म्हटलं त्यांनी त्याच्यात. मोठा गोलू आला आणि तो किती पण उपचार केले, औषधं केली, तरी तो काय बरा होईना. शेवटी त्या आणि त्याच्यावरती मागच्या जन्माचे जे संस्कार होते, त्यामुळे तो हिंदू ब्राह्मण किंवा हिंदू लोकांविषयी तो वाईट वागायचा नाही, त्यांच्याविषयी आदर होता. त्यामुळे त्यांचा पण तो आदर सत्कार करायचा. तर इतर लोक त्याच्यावर राग धरायचे, कारण पूर्वी माहिती आहे इस्लाम राजवटीत ते इतर धर्मियांना ते मानत नाही जास्त, पण हा सगळ्यांचा आदर सत्कार करायचा. मग शेवटी काय त्याला साधूने सांगितलं की एखादा अवतारी पुरुष असेल समजा, त्याची कृपा झाली तरच तुमचा हा आजार जाईल, बाकी आमचे सगळे उपचार आता ह्याला तुमचं कर्म असं आहे की त्याला ते उपचाराला तर दाद देत नाहीये. मग तो म्हणतो असं कोण आहे का म्हणे श्रेष्ठ पुरुष. मग ते सांगतात इथे गाणगापूरला नरसिंह सरस्वती म्हणून आहेत. मग तो जातो मग आणि सगळ्यांना घेऊन जातो आणि मंत्री वगैरे आणि तिथे नरसिंह सरस्वती बसलेले असतात, त्यांना जाऊन तो नमस्कार करतो. तर ते एकदम म्हणतात काय रे रजका, म्हणजे धोब्या, आठवलं का तुला? तर धोब्या म्हणजे काय, त्याला त्याला एकदम मागच्या जन्माची स्मृती होती की मागच्या जन्मी तो धोबी असतो आणि त्याला नरसिंह सरस्वतींच्या जागी हे श्रीपाद शिवलभ दिसतात आणि त्याला स्वतःचं पण स्मरण होतं. मग एकदम त्यांच्या तो पायाशी पडतो, म्हणतो की मला आता तुम्ही दूर करू नका, बस झालं म्हणे, पुष्कळ सुख भोगलं, आता मला तुमच्या चरणांशिवाय काही नको, असं तो पुष्कळ प्रार्थना करतो. आणि मग त्याला नरसिंह सरस्वती कृपा करतात आणि मग त्याचा तो आजार आहे तो गलू खरंच दूर होतो. मग तो राणी आपल्या बायकांना वगैरे सगळ्यांना घेऊन येतो, त्यांना पण आपल्या दरबारात घेऊन जातो, भेट घडवून आणतो मुलांची, नातवंडांची, म्हणजे त्याचं म्हणतो ना एक प्रापंचिक जीवन पूर्ण तृप्त होतं त्याचं. आणि म्हणतो की आता बस झालं, म्हणतो तुमचे चरण जे आहेत माझ्या सदैव, माझं मस्तक तुमच्या चरणाशी राहू दे, माझ्या हृदयात राहू दे, मला तुमच्यापासून दूर ठेवू नका, आता राजोपभोग बस झालं म्हणतो. आणि मग अशी ती कथा आहे. तर म्हणजे मला काय सांगायचं होतं त्यात की गुरु तुम्हाला किती पण देत असले ना, तरी पण त्यांना माहिती असते की आता वेळ आली, जशी शाळा सुटते ना किंवा कुठला पण एखादा आपलं ऑफिस आहे आपलं, तिथे एक टाईम आला की ते संपतं की चला आता घरी जा. तसा गुरु पण आपल्याला आपलं कर्म जे आहे ते संपलं, आता प्रापंच करण्याचा एक वेळ आली, तो योग संपला की ते गुरु आपल्याला परत त्यांच्या चरणाशी खेचून घेतात. मग त्यासाठी काय येतं, कुठलं तरी संकट येतं आहे. मग दादांनी काय म्हटलं त्याला, त्या संकटाला काय म्हटलं, आत्म्याची संकष्टी आहे, कारण संकष्ट म्हणजे गणपती. तर आत्म्याची संकष्टी जी आपल्याला संकट वाटतं, पण गुरु त्या माध्यमातून त्यांच्या चरणाशी आपल्या भक्ताला परत बोलावून घेतात आणि त्याला जे काय इच्छा वासना राहिल्या असतात त्याच्या पूर्ण झालेल्या असतात आणि त्याची पुढची प्रगती त्यांना ते करून द्यायची असते. म्हणजे हे मला सांगायचं असतं की गुरु आपल्याला बघा कुठला जन्म असला तरी प्रत्येक जन्मात आपल्याला गुरु येतात भेटायला, कुठल्या रूपात, वेगळ्या रूपात असतील. पहिले त्या अवतारात श्रीपाद शिवल्लभ रूप घेतलं, मग नरसिंह सरस्वती घेतलं आणि पुढचे त्यांचे अवतार आहेत, साईबाबा आहेत, गजानन महाराज आहेत, स्वामी समर्थ आहेत, वेगवेगळे अवतार, माणिक प्रभू आहेत. तर त्या रूपात कुठले तरी त्या भक्ताला आपल्याला ते परत खेचून घेतात, त्याचा जन्म असेल, आणि त्याला आपल्याला परत गुरुभक्ती किंवा गुरुमार्गामध्ये जोडून देतात. म्हणजे आपण एकदा गुरूंच्या पायाशी आलो की निश्चिंत राहायचं की जन्मोजन्मी नोये सुटका, आहे ना ते तुकारामाचं तसं की गुरु विठ्ठलाला तसं ते म्हणतात की आता जन्मोजन्मी तुझी माझी काही सुटका नाही. तसं आपण एकदा गुरूंच्या पायाशी आपलं मस्तक ठेवलं की जन्मोजन्मी आपल्याला गुरु आपल्याला नेतातच. फक्त एवढंच आहे की आपण त्याच्यामध्ये अहंकार नाही करायचा, एवढंच त्याच्यामध्ये होतं प्रॉब्लेम. नाहीतर काय होतं, अहंकार आहे, गुरु म्हणतात ठीक आहे तू मोठा आहेस ना मग जा, कळलं की नाही. आपला त्याच्यामध्ये आपण दुरुपयोग नाही करायचा आपल्या काहीतरी, किंवा दुर्गुण जे असतात, दुर्गुण असतात ते गुरु नाही माहिती, पण आपण कायम काय करायचं, शरणागत व्हायचं गुरुच्या पायाशी. म्हणजे गुरु आपल्या हळूहळू त्या दुर्गुणातून हळूहळू मुक्त करत राहतात. तर हे एक महत्त्वाचं विधान त्या गुरुचरित्र कथासार त्या पोथीमधील सांगायचं होतं की गुरु तुम्हाला येतातच आणि तुम्हाला परत त्यांच्या मार्गाशी जोडून घेतात आणि आपलं काम काय की त्यांच्या चरणापासून दूर राहायचं नाही, किंवा त्यांची सांगितलेली जी उपासना आहे, साधनं आहे, ती आपण सोडायची नाही. आणि मुख्य सगळ्यात भयंकर म्हणजे आपला अहंकार, की मला आता सगळं, आता मी सगळं म्हटलं, एक पुस्तक वाचलं आहे मी, तुम्ही कोणतरी आपल्या सेवक किंवा कोणी बघता म्हणा हे काय वाचलं मी, हे काय आता काय ऐकायचं, साधना मी रोज करतो. म्हणजे काय झालं आपल्याला, मला आता सगळं येतं असं झालं की काय होतं आपला अहम वाढतो. पण तो आपला अहम जेवढा कमी होईल तेवढे गुरु काय करतात, तुम्हाला खरं जे आशीर्वाद आहेत त्याच्याशी हळूहळू जोडायला लागतात. म्हणून आपल्या गुरुमार्गात सगळ्यात कठीण काय असेल तर आपला अहम विसर्जित करणे तर त्याची काळजी गुरुमार्गात फार घ्यावी लागते. तर हा एक मी मागच्या मुलाखतीत राहिलेला भाग म्हटलं यावेळी आपण सांगूया.
ते गुरु आपल्याला सोडत नाहीत, आपली काळजी सदैव घेतात. योगक्षेम योगक्षेम महाम्यम आहे ना ते वाक्य. कोणी म्हटलं होतं ते वाक्य माहिती आहे? योगक्षेम महाम्यम दे अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेम महाम्यम. कोणी म्हटलं हे वाक्य? कुठलं आहे? कुठल्या पोथीतलं आहे? अरे केवढं प्रसिद्ध आहे ते. LICच्या इथे पण लिहिलं योगक्षेमम महाम्यम. ते LICने नाही म्हटलंय, खरं कोणाचं आहे ते? मूळ वाक्य कुठल्या पोथीतलं आहे ते? हे जे श्लोक म्हटला ना मी आता, तो कुठल्या पोथीतला आहे? तो कुठल्या ग्रंथातला आहे? नाही माहिती? अरे का असं काय करताय? हा, भगवद्गीतेत आहे ना, कृष्ण म्हणतो. कृष्णाचं वाक्य आहे ते की माझ्या भक्ताचा कधी विनाश होत नाही, त्याचा मी योगक्षेम बघतो. म्हणजे त्याच्यातलं जे परमार्थ आहे तोही जोडतो आणि त्यातली जी उणीव असेल, अभाव असेल, तो पण मी दूर करतो. आणि जे आहे तेही जोडतो, म्हणजे वाढवतो, आणि जे नसेल तेही त्याला मिळवून देतो. योग म्हणजे जोडणे, क्षेम म्हणजे त्याचं कल्याण करणं, जे आहे त्याच्यात वृद्धी करतो, असं योगक्षेम. असं योगक्षेमाचं कृष्णाने म्हटल्यानंतर अक्कलकोटचे स्वामी होते, त्यांचा पुढचा अवतार नरसिंह सरस्वतीनंतर साईबाबा आले, गजानन महाराज आले, त्याच्या आधी स्वामींचा अवतार झाला. त्यांनी पण जाणीवपूर्वी हे वाक्य उच्चार केले जेव्हा ते असे, त्यांचं आता पुण्यतिथी झाली म्हणून मला सगळ्या गोष्टी आठवल्या. चैत्र कृष्ण त्रयोदशी अक्कलकोटला जेव्हा ते गेले, त्यांनी देह सोडला, तेव्हा सगळे लोक रडायला लागले. त्यांनी परत डोळे उघडले आणि हा श्लोक म्हटला की अनन्यास चिंतयन्तो माम. त्यांनी पुनरुच्चार केला की म्हणजे ही वाक्य आहेत ना भगवद्गीतेतली, अगदी ही खरी आहे, ते काही खोटी नाही येते. आपल्या वाटतं काय कोणतेही रचलंय, कल्पना नाही आहे ते. प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातले ते श्लोक आहेत, त्यावेळी उच्चार झालेले, आणि ते पुढे पण हे जे आहेत अवतारी पुरुष ते आपल्याला उच्चार करून ते सांगतात की ते कृष्णाने म्हटले ते खरं आहे. त्यासाठी ते उच्चार करतात त्याचा, आणि ते आपल्या भक्तांचा गुरु सांभाळ करत असतात. तर हे एक मला सांगायचं होतं की योगक्षेम म्हणजे फक्त प्रपंच नाही, योगक्षेम म्हणजे प्रपंचिक आणि परमार्थ दोन्ही आपल्याला ते जोडून देतात. तर असा हा जो भाग होता तो आपण पूर्ण केला. त्याच्यानंतर आपण आता येऊया आजच्या भागाकडे. आपला जो चालू आहे स्वाध्याय 6, तो आपण चालू ठेवलेला आहे, आणि कर्मविमोचन आपण बघतोय. तर कर्मविमोचनातला जे सगळ्यात मुख्य भाग जो होतो तो केव्हा होतो? कर्मधारण. आपण मागच्या मुलाखतीत शिकलो केव्हा धारण होते कर्माची? रात्री झोपेमध्ये, बरं. म्हणजे एवढं तुम्ही शिकलात आता. आणि जेव्हा जीव जन्माला येतो ते म्हणजे डेली झालं, आणि जे त्याचा साठा जो येतो एक पूर्ण, आपण म्हणतो ना पूर्ण जन्माचं एक गाठोड येतं कर्माचं, ते केव्हा येतं? तर जो आईच्या गर्भामध्ये तो बाळ वाढत असतं त्यावेळी ते कर्माची धारणा होत असतं. त्याचं जे असतं ना स्वतःला ते घालत असतं, स्वतःला त्याचे रिव्होल्युशन होत असतात, त्याच्या ज्या होत असतात रोटेशन्स, त्याच्यामध्ये ते किती होतात ते सगळं आता मी सांगतो थोडासा भाग. कोण गरोदर बाई आपल्या घरात असेल किंवा सुना असतील किंवा तुमच्या नात्यात असतील, तर त्यांच्यासाठी आजची मुलाखत खूप महत्त्वाची आहे. तर तुम्ही पण नंतर घरी जाऊन वाचा, हा चॅप्टर खूप छान आहे याच्यामध्ये अध्यायात आलेला आहे. स्वाध्याय 6. तर गर्भधारणा म्हणजे काय? तर किती असतो तो बाळ आईच्या पोटामध्ये? 9 महिने आणि 9 दिवस, बरं. 9 मंथ्स 9 डेज. म्हणजे मेडिकल भाषेमध्ये 9 मंथ्स आणि 7 डेज म्हणतात, पण 9 मंथ्स आणि 9 डेज आपल्याकडे अध्यात्मात म्हटलं जातं. तेवढं फार ठीक आहे ते. त्याच्यामध्ये 9 महिने जे आहेत त्याच्यामध्ये परत 3 भाग होतात. पहिले 3 महिने, 3 ते 6 महिने, आणि 6 ते 9 महिने. हे आपल्या पुस्तकाप्रमाणे मी सांगतोय सगळं, चाचांनी लिहिलेलं आहे. तर पहिले 3 जे महिने आहेत त्याच्यामध्ये काय असतं, तो जो जीव आहे म्हणजे पुरुषाचं बीज आणि स्त्रीचं अंड, म्हणजे ते एकत्र येऊन तो तयार होतो, त्याला म्हणतात एम्ब्रिओ होतो, तो एम्ब्रिओ. तर त्याचे जे असतं त्याचं जे हळूहळू ते वाढत राहतं, डिव्हिजन होत राहतं. आधी एकच पेशी असते, त्याची 2, 2ची 4 असं ते गोल 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 फिरत राहतं, आणि त्याच्यावर डिव्हिजन होत राहतात त्याचे. असं करत करत त्याचे अवयव तयार होतात वेगवेगळे, आणि त्याप्रमाणे पहिले 3 महिने हेच काम चालू असतं त्याचं. आणि त्यावेळी ते गर्भ असतो तो स्वतःभोवती असं पटापट पटापट फास्ट वेगाने तो आपल्याभोवती प्रदक्षिणा घेत असतो, रोटेशन होत असतात त्याचे. तर हे जे आहेत पहिले 3 महिने झाले. त्याच्यानंतर पुढचे जे 3 महिने, 3 महिने ते 6 महिने, हा जो आईच्या पोटातला काळ आहे, ते अवयव जे तयार झाले त्याचं कार्य सुरू होतं, हळूहळू सुरू व्हायला लागतं. आणि ते पुढचे जे 3-6 महिने, म्हणजे 6वा महिना ते 9 महिना, म्हणजे बाळ जन्म घेतल्यानंतर 9 महिन्यानंतर शेवटचे 3 महिने काय होतं, त्याची वाढ होत राहते त्या अवयवांची, बरोबर की नाही? आधी काय होतं, अवयव तयार होतात, नंतर काय होतं, त्याचे कार्यक्षम होतात, आणि शेवटच्या 3 महिन्यामध्ये त्यांची वाढ होतात पूर्ण क्षमतेने. तर असे हे संपूर्ण 9 महिने आणि 9 दिवस हे बाळ आईच्या पोटात असतं. त्याच्यामध्ये आता हार्टबीट आहे, ते म्हणतात
हां, ते बाळाला ऐकू केव्हा लागतं? बाळाला ऐकू येतं म्हणतो ना आपण, आमच्या मेडिकल भाषेतलं मी सांगतो. हिअरिंग डेव्हलप्स ॲट द 16 वीक्स, म्हणजे 4 महिन्याचा गर्भ झाला की त्याला ऐकू येतं. म्हणजे कान डेव्हलप झालेले म्हणून म्हणतो ना आपण, आवाज करू नका मोठ्याने, चांगलं बोला वगैरे. ते आपण अभिमन्यूची पण गोष्ट, ते खरं आहे, त्याला बाळाला ऐकायला यायला लागतं ते. आणि त्याचे हार्टबीट्स आहेत ते साधारण 8व्या वीक्स, म्हणजे 2 महिन्यानंतर जे हार्टबीट जे आहे ते पण सुरू होतात बाळाचे. आणि त्याला पहिले जे 2 महिने आहे त्याला काय म्हणतात, 8 वीक्सपर्यंत एम्ब्रिओ म्हणतात. तर मराठीमध्ये त्याला भ्रूण म्हणतात. भ्रूण म्हणतात ना, भ्रूण किंवा गर्भच म्हणतात किंवा भ्रूण. आणि नंतर 8 वीक्सच्या नंतर, म्हणजे 2 महिन्यानंतर पुढचे जे आहे त्याला त्याला काय म्हणतात, त्याला फिटस हा शब्द आहे, किंवा आपण त्याला अर्भक म्हणतो. आणि पहिले ते भ्रूण आणि नंतर अर्भक किंवा गर्भ असं पण म्हणतात. गर्भावस्था म्हणतात ना, अर्भक किंवा गर्भ हे कुठल्या 2 महिन्याच्या पुढे. आणि आधी जे पहिले 2 महिने आहेत त्याला काय म्हणतात, 8 वीक्सपर्यंत ते भ्रूण म्हणतात त्याला, किंवा एम्ब्रिओ मेडिकल भाषेमध्ये. तर हे का सांगितलं तुम्हाला, तर ह्याच्यामध्ये जो एम्ब्रिओजम म्हटलंय मी तुम्हाला, किंवा भ्रूण म्हणून म्हणतात ना, भ्रूण हत्या करू नये, डॉक्टरांकडे जाऊन गेल्यानं मुलगी असेल तर असं करायचं ना, ते त्याच्यासाठी शेवटी सरकारने त्याच्यावरती कायदा केला, किती कडक कायदे केले. तर जे भ्रूण हत्या करू नये त्याचं पुढे येईल सगळ्या गोष्ट ते. त्याच्यातले 6 आठवडे म्हणजे 6 वीक्स ते जे झालेले असते, किंवा 1.5 महिना आपण म्हणूया, 1.5 महिना म्हणजे 6 वीक्स. त्यावेळी काय होतं, आत्म्याचा प्रवेश त्या पेशीमध्ये होतो. जे आधी तयार झाले ना, स्त्री पुरुषाच्या मिलनातून जे गर्भाशयामध्ये ते झालेल्या तयार पेशी, आत्म्याचा प्रवेश केव्हा होतो, तो 6 वीक्स. हे दादाने सांगितलेलं, म्हणजे चाचाने लिहिलं याच्यामध्ये, पण हे दादाने सांगितलेलं की म्हणून आत्म्याचा प्रवेश होण्यापूर्वी समजा कोणाला काय वाटलं, आजार आहे म्हणतात ना आपण, किंवा डॉक्टर सांगतात गर्भपात करा कारण तो पुढे बाळ, त्याला धोका आहे बाळाला किंवा आईला धोका आहे, तर पहिल्या 6 वीक्स आधी करा, कारण तेव्हा आत्म्याचा प्रवेश झालेला नसतो. आत्मा येतो म्हणजे त्याच्यासोबत काय येतं, कर्म येतं, बरोबर की नाही? म्हणजे कर्म तेव्हा धारण झालेलं नसतं. म्हणून जर आता ॲक्च्युली इतर अध्यात्म तुम्ही गेलात बऱ्याच ठिकाणी हा शब्द उच्चार पण नाही करत, गर्भपात वगैरे, ॲबॉर्शन शब्द पण उच्चार नाही करणार. दादानी सांगितलं की जर असा त्रास होत असेल तर ॲबॉर्शन करावं, पण ते त्याला टाईम लिमिट दिले की 6 वीक्स किंवा 1.5 महिन्याच्या आत गर्भपात केला तर हरकत नाही, तो जीव असतो नुसता, आत्म्याचा प्रवेश झालेला नसतो. समजलं एवढं? तर हा एक भाग आहे, आणि तो स्वतःभोवती फिरत असतो. आणि त्याच्या जी गती असते सुरुवातीची, मी सांगितलं पहिले 2 महिन्यात भयंकर गती असते त्याची. असे त्याला एकूण किती त्याच्या फेरे किती घ्यावे लागतात, आपण म्हणतो ना 84 लक्ष फेरे चुकतील, म्हणजे आपण काय म्हणतो, आधी तो कीटक होणार, मग तो काहीतरी मोठा कीटक होईल, मग तो साप होईल, मग मनुष्य. हे खरं आहे. ते निसर्ग ते करतं ते बरोबर आहे, परंतु मनुष्य मेल्यानंतर आत्मा काय परत त्याच्यात जात नाही लगेच. तो कुठे जातो, पिशाच्या योनीत जातो किंवा वरच्या लोकात जातो, तो पिशाच्या योनीत अडकून पडतो. म्हणजे हे त्याची इतकी लगेच काय खाली गती जात नाही, तो दगड किंवा याच्यात जात नाही, कीटक वगैरे. तर हे फेरे किती होतात ते तर हे फेरे आहेत ते 84 लक्ष फेरे, म्हणजे त्याच्यातून होत नाही कीटक, मग असं मनुष्य गेल्यानंतर त्याच्यात जात नाही. तर 84 लक्ष फेरे म्हणजे तो आत्मा जो आहे त्या जीवामध्ये प्रवेश केला, ते पेशी फिरत असतात, आणि त्यावेळी त्याची कर्माची धारणा त्या फेऱ्यांसोबत होत असते. त्याची गतिमान जी गती आहे त्या आत्म्याची किंवा त्या जीवाची, त्या गर्भामध्ये, आईच्या गर्भात आत्मा काय करत असतो, सोबत कर्म धारण करत असतो. म्हणून हे फेरे आहेत ते पूर्ण 9 महिनेपर्यंत व्हायला किती लागतात, तर किती किती फेरे लागतात? आता सांगितलं ना किती फेरे, 84 लक्ष. हां, तर याच्याकडे लक्ष द्या तुम्ही आता. हां, हां, 9 महिन्यात जर त्याचे फेरे पूर्ण झाले की तो काय, तो नॉर्मल डिलिव्हरी होती, म्हणजे त्या बाळाला काय त्रास होत नाही, आईला काय त्रास होत नाही, त्याच्यामध्ये व्यंग निर्माण होत नाही. पण ते जर जे फेरे ते कमी झाले तरी त्या बाळामध्ये व्यंग निर्माण होतं, किंवा जास्त झाले तरी त्या बाळामध्ये व्यंग निर्माण होतं. म्हणजे ते 84 लक्ष जे आहे ते गणित निसर्गाने आखलेलं आहे, ते व्हायला पाहिजे ते. मग त्यासाठी काय आहे ते पुढे आपण येईलच पुढे. तर एवढं लक्षात ठेवायचं की 84 लक्ष फेरे झाले की त्या गर्भाची वाढ पूर्ण झाली, म्हणजे सुयोग्य वाढ झालेली आहे, आणि मग त्याची पुढे नंतर आईच्या पोट त्याची प्रसूती होते आणि ते बाळ चांगल्या पद्धतीने जन्म घेतं. तर ह्या जे 84 लक्ष फेरे म्हटले, याची जी गती आहे ती मी सांगितल्याप्रमाणे समतोल व्हायला पाहिजे, जास्त पण नको आणि कमी पण नको.
त्याच्यातून काय होतं, पृथ्वी, आप आणि आकाश हे 3 जे तत्व आहेत त्यांचं समतोल येतं मुख्य. पृथ्वी, आप आणि आकाश, आकाश तत्व. आणि त्याचं प्रमाण बिघडलं तर काय होणार, त्या बाळामध्ये विकृती तयार होईल, म्हणजे ते बाळामध्ये काहीतरी वाढीचे दोष निर्माण होतील वगैरे वगैरे. तर हे जे 84 लक्ष फेरे आहेत हे कशासाठी आहे? कशासाठी ते? नाही पण कशासाठी ते काय करतात टेक्निकली, तांत्रिक भाग सांगा आता सांग. हां, कर्मधारण होतं त्याचं. जसं एक बघा मांजा आहे, मांजा, फिरकी बघा फिरकी. तुम्ही ते दोरा घेतला, गुंडा जाता तर फिरकीला काय होतं, जसं पूर्ण होतं फिरकी भरून जाते. आता पुढे याच्यामध्ये फिरकीत दोरा, तसं ते कर्म, तसंच ते वलय असं. त्या पद्धतीने त्या जीवाभोवती ते धारण होत असतं ते. त्यासाठी त्याला किती फेरे घ्यावे लागतात स्वतःभोवती असे? 84 लक्ष. हे माहीत पाहिजे आपल्याला. आपल्या दादांच्या मार्गात इतर मेडिकल सायन्स काय म्हणतंय, इतर मार्गात काय म्हणतंय आपल्याला माहीत नाही. पण आपल्या गुरूंनी काय सांगितलं आहे आपल्याला त्याचं ज्ञान माहीत पाहिजे. तर हे 84 लक्ष त्याचे फेरे होणं आवश्यक आहे. त्यातून कर्माचं वलय धारण होतं. आणि त्याच्यासाठी अजून एक काम केलेलं आहे आपण हिंदू धर्मामध्ये. जेव्हा मुलीचा विवाह होतो मुलाशी, तेव्हा काय करतात, कन्यादान. त्याच्यामध्ये काय करतात, मुलीच्या हातावर पाणी सोडतात आणि ते जो नवरा आहे किंवा वर आहे त्याच्या हातावरती ते पडतं. म्हणजे काय, तर ह्याचं जे कर्म आहे त्या स्त्रीचं ते त्या पुरुष नवऱ्याकडे धारण होतं ते. म्हणजे इथली समजा मी एक बंडल काढलं, इथलं फिरकी, इथून इथे न्यायचं असेल तर मला काय करावं, इथली फिरकी सोडायला लागेल ना, तिथे गुंडाळावं लागेल, बरोबर की नाही. मग ही मोकळी करावं लागेल, म्हणजे इथे नवीन येणार, बरोबर की नाही. ते कर्म ज्या स्त्रीमध्ये तिचा जो कर्माचा जो आहे भाग तो कमी करतात आणि तो कोणाकडे नेतात, त्या पतीकडे नेतात, नवऱ्याकडे. म्हणून कधी कधी काय होतं, लग्नापर्यंत एकदम चांगले असतात आणि लग्न झाल्याबरोबर काही दिवसातच काय होतं, नवऱ्याची कधी कधी तब्येत बिघडते किंवा त्याचा विकोप, त्याच्या एकमेकांमध्ये फार पटत नाही वगैरे. कारण ते कर्म जे धारण होते त्या पुरुषामध्ये त्याला ते सहन होत नाही. त्याचं जे प्रकृती अशी असेल की त्याला ते कर्मधारणा करणं कठीण होतं, ते त्याची प्रकृती तशी असते. म्हणून कधी ते एकदम चांगले आहेत, इंडिव्हिज्युअल बघितले तर एकदम चांगले आहेत, परंतु लग्न झाल्याबरोबर त्यांच्यात वितुष्ट येते एकदम. आधी एकदम चांगले होते पण जे, कारण ते कर्मधारणा ते नवऱ्याला जे घेतली वधूने वराकडे, वधूकडून वराकडे जे आले ती कर्म त्याला डबल पेलावं लागते. आपण म्हणतो ना स्त्रियांना भरपूर कामं असतात. हे दादाने सांगितलेलं आहे. एक अजून कर्माचं होतं नवऱ्याला दिलेलं आहे दादाने. म्हणजे दादानी म्हणण्यापेक्षा आपल्या हिंदू धर्मात तसं केलेलं आहे ते कन्यादान करताना, की ते कर्म आहे सगळं ते ते स्त्रीचं ते पुरुषाकडे दिलं जातं. कारण जेव्हा ती गरोदर राहील तेव्हा ते बाळाचं कर्म आहे तिच्यात ते धारण होईल. आता तिला ते सहन नाही होणार ना, जसं नवऱ्याकडे जे आहे कर्म तिकडे गेलं तर तिचं बाळाचं जे आहे कर्म ते धारण होऊ शकतं गरोदरपणात. तर हा एक भाग आहे, म्हणजे नवऱ्याला पण त्रास होऊ शकतो. माहीत असायला पाहिजे आपल्याला तुला. ठीक आहे, हे झालं कर्मबल आहे. आणि कन्यादान विवाहाच्या वेळी जी आहे पद्धती त्याचं सगळं तुम्हाला सांगितलं. आणि आता आपण पुढच्या भागाकडे येऊया, की लग्न झालं, कन्यादान केलं, त्या नवऱ्याने किंवा पतीने स्त्रीचं सगळं कर्म आपल्याकडे घेतलं आहे. हां, जो काय वाटा असेल जेवढा आवश्यक असेल सगळा, म्हणजे तिला शेवटी कर्म आहेच ना, पूर्ण जात नसेल पण जे सहन करणं इतका जो असेल त्या बाळाचा नवीन धारण होण्यापुरता तेवढा भाग त्याच्याकडे तो जातो तो. आणि मग जे बाळ ते आईच्या पोटात राहिलं त्याच्यानंतर मग काय होतं सुरू, हे सगळं आज गरोदर स्त्रीवरती जास्त भाग आहे, तर त्याच्यामध्ये मी थोडंसं ऐकावं लागेल. तर त्या बाळाला, आईला काय होतं सुरुवातीला, सगळ्यात पहिली खूण काय, डॉक्टरांना सांगण्याच्या आधी काय खूण असते, स्त्रीला गर्भ राहिलं की उलट्या होतात, बरं ना. उलट्या का सुरू होतात ते, त्याचं पण कारण आहे. आम्ही म्हणतो मेडिकल सायन्स पण की हार्मोनल असं होतं तसं होतं, प्रोजेस्टेरॉन वाढतं, काय असेल वगैरे ते आहेच. परंतु उलट्यामागे निसर्ग काय योजना करत असतो, तर त्या बाळाचं जे काय गतजन्मातल्या इच्छा वासना असतात ज्या वाईट असतील किंवा त्याला ज्या पोषक नाहीत त्या काय करतो, उलटी केली काय येतं पोटातून ते सगळं निघून जातं बाहेर, बरोबर की नाही. तर त्या बाळाच्या ज्या इच्छा वासना किंवा वाईट कर्म असतील ते सगळं त्या उलट्यांमधून निघून जातं, विसर्जन होतं. म्हणून त्याला लगेच गोळ्या द्यायच्या नाहीत गरोदर स्त्रीला. हल्ली गोळ्या मिळतात, लगेच डॉक्टरांकडे जातात, गोळ्या द्या म्हणून आम्हाला सहन होत नाही. तर आमच्या मेडिकल सायन्समध्ये पण अशी एखादी फार रेअर, किंवा मी तर प्रत्यक्ष एकही केस बघितली नाही जिथे स्त्रीला, गरोदर स्त्रीला उलट्या जास्त होऊन तिचं काहीतरी प्रकृती खराब झाली किंवा जीव गेलाय, असं होत नाही, कळलं की नाही. तिला इतर तुम्ही डिहायड्रेशन होणे वगैरे बाकी सगळं ते द्या, काय खाणं पिणं जे आवश्यक आहे ते.
परंतु उलट्या थांबवण्यासाठी काहीतरी औषधं द्यायची नाहीत. हे आपल्याला माहीत पाहिजे. जरी डॉक्टरांकडे आपण जाऊन सांगायचं नाही. जेवढं शक्यतो असेल तेवढ्या त्या गोळ्या काय करायचं, टाळायच्या गरोदर स्त्रीने. आता तुमच्या सुना येतील किंवा तुमच्या नात्यांमध्ये कोण येतील तर त्यांना तुम्ही सल्ला द्यायचा की बघ हे उलट्या झाल्या हे चांगलं असतं, जे काही दोष असतील गर्भातले त्या बाळाचे ते त्या उलटी वाटे निघून जातात. तर होऊ दे, झालं तर हरकत नाही, उलट्या काय फार होत नाही. आणि त्याला तुम्ही पाणी वगैरे ते डॉक्टर देतात, ते सगळं काही इलेक्ट्रोलाइटचं पाणी आहे किंवा पाणी आहे, फळांचे रस आहे किंवा इतर काय ते सांगतात, त्या पद्धतीने ऐकायचं. फक्त गोळ्या मात्र घ्यायच्या नाहीत उलटी थांबवायच्या. हे लक्षात राहील, हे सगळ्यांच्या, हे फार महत्त्वाचं. हां, ऐकलं पाहिजे म्हणजे तिला आपण सांगायचं आधी. आपल्याला माहीत असेल तर आपण सांगणार आहे की नाही. पुढे मागे ती ऐकेल ना ऐकेल, पण आपलं काम आहे की तिला. आता मी एवढं वाचतोय, तुम्ही किती म्हणाल, 10 लोकच ऐकतायत. मग हे सगळे बिचारे मेहनत घेऊन ऑडिओ करून टाकतात, ग्रुपवरती टाकतात. किती जणांनी ऐकलं देवाला माहिती, गुरुंना माहिती. मग आपण म्हणतो का असं, आपण आपलं काम करत राहायचं. बरोबर की नाही. तसं आपण आपलं काम करायचं, त्या व्यक्तीला सांगायचं. कधीतरी तिला ते पटेल, कळलं की नाही. किंवा ती म्हणेल अरे कदाचित असं असू शकेल कदाचित, मग ती वाचेल कुठेतरी गुरूंचं, तर तिला ते पटेल. पण आपण असं नाही करायचं, ऐकणारच नाही. तर तुम्ही समजा तुमची मुलं आहेत लहान, काय काय आमचा मुलगा काय नमस्कार करणार नाही, देवाची प्रार्थना, तुम्ही म्हणता की नाही पण त्याला लहानपणी, अरे देवाला नमस्कार करतो म्हणता, मी नाही आता मला कंटाळा आलाय, परत म्हणता की नाही. तर इतकं पण कान धरून पण नाही करू शकत, कारण मग तो म्हणणारच नाही. म्हणजे गोडी गुलाबीने आपण आपल्या पद्धतीने त्याला समजावायचा प्रयत्न. तसं गोडी गुलाबीने आपलं जे आहे गुरूंनी दिलेलं जे ज्ञान आहे महत्त्वाचं आहे, कारण ते पूर्ण बाळाचं आयुष्य खराब होऊ शकतं ना काय झालं तर. आपण सांगायचा प्रयत्न करायचा. तर हे जे आहे उलटी होणे, बरोबर, तर आईला जी इच्छा वासना असते बाळाची, आईच्या पोटातून ते दोष निघून जातात त्या उलट्या वाटून. दुसरं, समजा आपण ते दाबून टाकलं गोळ्या वगैरे देऊन, उलट्या होऊ नाही दिल्या, तर काय होतं, ते बाळ जन्मल्यानंतर पहिले 5 वर्ष त्याला काहीतरी आजार सुरू राहतात. मग कुठले पण आजार असेल, कारण ते दोष आहेत ते कुठल्या तरी रूपात व्यक्त होत राहतात. म्हणून आपण म्हणतो ना, पहिले 5 वर्ष लहान मुलांना तसे त्यांची प्रतिकारशक्ती कमीच असते. पण असं जर तुम्ही त्याचे दोष काढू नाही दिलेत त्या उलट्या होऊ नाही दिल्यात, तर ते आहे ते वाढतात. म्हणून पहिले 5 वर्षापर्यंत त्या बाळाला वेगवेगळे आजारपण सगळं ते त्याचा त्रास सहन करावा लागतो. आणि त्याला दुसरा उपचार काय सांगितलं की आईने बाळाला जास्तीत जास्त स्तनपान करावं, ब्रेस्ट फिडिंग, म्हणजे त्याच्यातून आईचं वात्सल्य शक्ती आहे ती सगळ्यात मोठी शक्ती आहे, ती त्या बाळाला जे काय दोष असेल ते पण ते दूर करतं. तर हा त्याच्यामध्ये एक भाग आहे. ठीक आहे. त्याच्या म्हणजे मेडिकल हिस्ट्रीमध्ये पण एक केस आहे, एक गोळी त्यावेळी फार आपल्या भारतात नाही परदेशात प्रसिद्ध झाली होती ती, की त्याच्याने गरोदर स्त्रीच्या उलट्या बंद होतात. लगेच माहिती आहे ना, असं एखादं औषध आपल्याला सापडलं की आपण लगेच दुसऱ्याला जाऊन सांगतो. बायकांनी एकमेकांना सांगायला सुरुवात केली, या डॉक्टरांनी पण दिले आपटापट, चांगला इफेक्ट होतो, चांगला इफेक्ट होतो गरोदरपणात, गरोदर स्त्रीला या गोळ्यांनी उलट्या एकदम बंद होतात, छान होतं. पुढे काय झालं त्याचं, असं झालं की नंतर काही स्त्रियांची डिलिव्हरी झाली. आता सगळ्यांना होत नाही त्याचा त्रास, काही जणांना त्रास असं व्हायला लागला की त्या बाळाला हात नाही आणि पाय नाही, अशी म्हणतो ना व्यंग झालेली बाळ जन्माला आली. स्त्रिया नाही माहीत नाही. मग काही जणांनी जर स्टडी केला तेच की असे का व्हायला लागले, केसेस वाढल्या, थोडेसे असे येतात व्यंग असलेली बाळं. मग त्यांनी स्टडी केला, त्यांची हिस्ट्री घेतली, काय गोळ्या घेतल्या, डॉक्टरांकडून काय घेतलं, कुठलं नवीन औषध घेतलं, असं करत करत त्यांनी सिद्ध केलं की ते गोळी होती जी नवीन आलेली, त्या गोळीने हे सगळं बाळामध्ये व्यंग निर्माण झाले. आणि ती गोळी कुठली होती, उलटी बंद करायची. बघ म्हटलं किती क्षुल्लक आजार म्हणण्यापेक्षा त्रास येतो, पण काय गोळी तर घ्यायचं असं जे पद्धत असं ना काही जणांची. त्याच्यामुळे मग शेवटी मग ते औषध काहीला बॅन झालं, म्हणजे ते आता तयार पण होत नाही. पण त्याची आमच्या मेडिकल टेक्स्टबुकमध्ये प्रत्येक मेडिकल स्टुडंटला ती स्टोरी सांगितली जाते, त्याचं चित्र आहे त्या बाळांचं व्यंग झालेल्या, त्या गोळीचं नाव आहे सगळं. तर म्हणजे असं पण होऊ शकतं. गरोदरपणी खरं तर शक्यतो कमीत कमी गोळ्या खाव्या, ॲलोपॅथिक आहे आयुर्वेदिक आहे, कमीत कमीच खाव्या, कारण कुठल्या गोळीचा काय परिणाम होईल बाळावर आपल्याला माहीत नसतं. पण जेव्हा गरज असते तेव्हा डॉक्टर देतात त्या गोळ्या पण घ्यायला पाहिजे, कारण नाहीतर काय होईल, प्राणाला पण मुकलं नाही पाहिजे ना, शिर सलामत तर पगडी पाहिजे असते. पण आहे तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषधं घ्या. फक्त मी सांगितलं काय तुम्हाला की उलटीची औषधं शक्यतो टाळावी, बाकी आपण काय सल्ला द्यायचा नाही. हां, हे झालं सगळं. आता पुढचं काय होतं नंतर, चला पहिले 3 महिने उलट्या झाल्या, आपण उलटीची औषधं दिली नाहीत, ते बाळ त्याचा जे विकास व्यवस्थित होत होता, जे किती फिर होत आहेत,
84 लक्षणे झाले पण बऱ्यापैकी झालेत. मग ते कितव्या महिन्यात आलं? 7व्या महिन्याचं बाळ झालं पोटामध्ये, गर्भामध्ये ते. मग त्यावेळी काय करतो आपण? त्यासाठी दुसरी काय केली योजना आपल्या हिंदू धर्मात? कुठला संस्कार असतो तो? 7व्या महिन्यात काय करतात? 7व्या 8व्या डोळा जेवण, बरोबर आहे. मग डोळा जेवणमध्ये काय केलं जातं की तेच ते जे बाळ असतं ते पोटातलं ते आईला ते आपल्या इच्छा असतात त्या व्यक्त करतं, चांगल्या इच्छा म्हणजे गतजन्मातल्या राहिलेल्या. मग आपण त्याला तिच्या आवडीचं काय ते पदार्थ बनवून देतो, तिला कुठे फिरायला घेऊन जायचं सगळं घेऊन जातो, नौका विहार वगैरे सगळे वेगवेगळे हिंदू धर्मामध्ये ते आपल्या पद्धती आहेत. तर ते डोळा जेवण हा पण एक चांगला संस्कार आहे. त्याच्यामध्ये तिच्या आवडीचं जे असेल ते आपण त्या बाळाला देतो, म्हणजे आईच्या माध्यमातून ते बाळाला मिळतं. आणि त्याचे काय होतं, ह्या जन्मात त्याची इच्छा वासना राहत नाही, त्या गतजन्मात त्याची ती इच्छा राहिली असते म्हणून ते आईला सांगतो की मला हे खायचं ते खायचं. मग आईला वाटतं की हे खावं ते खावं, जिलेबी खावी, श्रीखंड खावं, जे काय असेल किंवा इतर. आणि मग ते नवीन हा हा त्याचा जन्म होईल तेव्हा त्याची ती इच्छा वासना काय होते, कमी झालेली असते. नाहीतर तो परत ती इच्छा वासना परत त्याचे या जन्मी कार्य करायला लागते. तर हे डोहाळ जेवण जे आहे 7व्या 8व्या 9व्या महिन्यामध्ये. आणि दुसरं 7व्या 8व्या 9व्या महिन्यामध्ये दुसरे काय भीती असते तर ते इतरेजन ऋणानुबंध असतो तो यावेळी धारण होण्याची शक्यता असते बाळामध्ये. जे आधी स्वतःचं कर्मधारण झालंच आणि जो ऋणानुबंध आहे त्याच्यातला इतरेजन ऋणानुबंध हा त्यावेळी जास्त म्हणतो ना ते त्यावेळी संवेदनशील असतं त्यावेळी ते बाळ. तर त्यामुळे त्या बाळाला काय सांगतात, त्याचं आपल्याला रक्षण करावं लागतं त्यासाठी. आणि त्यासाठी आपण बरेच नियम येते, आता मी वाचणार आहे ते सगळे नियम. पण त्यावेळी ते काय होतं, ते आपल्या आसमंतामध्ये जे आहेत, जे वरच्या लोकात गेले नाहीत, खालीच लटकतात, त्यांना काय म्हणतो आपण? अर्थ बाउंड स्पिरिट, बरोबर की नाही? म्हणजे ते पिशाची योनी, साधा शब्द. तर पिशाची योनी जी असतात ते स्वतःचं त्यांचं कर्म असतं ते. मग ते काय करतात, असं जर गर्भवती स्त्री असेल तर तिच्या पोटात जे बाळ असतं त्याचं जे कर्मधारणा होत असते त्यांना प्रवेश करायला सोपं असतं ते. आणि त्यांचं जे कर्म आहे ते त्या बाळामध्ये ते धारण करून देतात, कळलं की नाही? आता बघा एखादी वीट रस्ता तयार होतोय बघा, सिमेंट ते काय मऊ आहे, तुम्ही तिथे पाय दिला तर काय होईल? तुमचं पायाचं इम्प्रेशन आहे, फूट इम्प्रेशन परमनंट राहतं तिकडे, बरोबर की नाही? कारण तुम्ही तिथे कोवळं असताना ते दिले. तसं ते बाळ आईच्या पोटात असताना या 7व्या 8व्या 9व्या महिन्यात जर ते पिशाच योनीत एखादी आले आत्मा, तो पिशाच योनीतला किंवा अर्थबाउंड स्पिरिट आला तर तो स्वतःचं कर्म त्या बाळामध्ये टाकतो आणि आपल्या इच्छा पूर्ण करतो आणि त्याचं कर्म राहिलं बाजूला. समजलं की नाही? म्हणजे त्या बाळाची प्रगती होत नाही मग, कारण त्या अर्थबाउंड स्पिरिट त्यावेळी प्रवेश करतं. म्हणून त्यावेळी त्या आईला पुष्कळ काळजी घ्यावी लागते. ते सगळं मी सांगणार आहे आता. तर ते कसं त्याचं कार्य पण त्याच्यात सांगितलं, याच्यात हा डायग्राम नाही आहे. आपलं नेहमीचं जे चांगलं कर्म असतं ते कसं फिरतं, त्याचं बल आहे कुठल्या दिशेला असतं ते? हां, हे बघा इथे ठेवलंय मी क्लॉकवाईज. हे चांगलं कर्म आहे. लक्षात ठेव, चांगलं कर्म आहे क्लॉकवाईज, म्हणजे घड्याळाच्या दिशेत. 12 3 6 9 हे जे आहे क्लॉकवाईज, ते जे कर्माचं बल आहे ही चांगली दिशा असतं ते. आणि त्याच्या आत्मे जे आहे ते अनबाउंड स्पिरिट्स हे कसे असतात, फिरत असतात, त्यांचं कर्मबल आहे अँटी क्लॉकवाईज. त्यांची जी गती आहे ती विरुद्ध असते, अँटी क्लॉकवाईज. म्हणून ते काय करतात, त्याची जी गती आहे ते जीवाचे ते बाळ, मी सांगितलं ना 84 लक्ष फेरे करायचे, त्याच्यात हे जर शिरलं तर काय करेल, तो अँटी क्लॉकवाईज आहे, म्हणजे स्पीड ब्रेकर आल्यासारखं होईल ना. त्याची गतीमध्ये काय करेल, तो अडथळा करेल तो. आणि ते फेरे पूर्ण होणार नाहीत. त्या बाळामध्ये व्यंग निर्माण होऊ शकतं, आजार निर्माण होऊ शकतं. तर ही सगळी जी काळजी आहे ती आपल्याला त्यासाठी घ्यावी लागते 7व्या 8व्या 9व्या महिन्यात. मग त्यासाठी काय काळजी घ्यायची ते नियम मी आता वाचून दाखवतो. मला बहुतेकांना माहीत असेल, पण आपली एकदा चाचाने सांगितलं तर मुलाखत म्हणजे काय असतं, त्यांनी छान उदाहरण सांगितलं. तुमच्याकडे ते तांब्याचं असतं ना, तो तांब्याचं काय म्हणतो, कॉपरचा तांब्या असतो ना जो लोटा, तो काय, तो काही दिवस त्याकडे लक्ष नाही दिलं तर काय होतं, काळा पडतो. मग काय करता तुम्ही त्याला, काय पावडर लावा, लिंबाचा रस लावा, चिंच लावा, काय करता, घासता लगेच छान. म्हणजे मुलाखत म्हणजे काय वेगळं काय नाही, तुमच्याकडे सगळं गुरुनी ज्ञान दिलेलं आहे उपजत प्रत्येकाला, तुम्हाला तसं नाही, प्रत्येकाला. ते काय करतात, गुरु फक्त आपला हात फिरवतात, मुलाखतीमधून काय करतात, ती शक्ती प्रवेश करते आणि ते त्याचं जे जळमट आहे किंवा जे मळ आहे ते दूर करतात आणि परत तुम्हाला उजळतात. मुलाखत त्याच्यासाठी असते. मुलाखत म्हणजे काय नवीन काही नाही आहे, खूप नवीन काही नसेल म्हणजे हे तर मी ऐकलेलं आहे, कारण तेच ऐकायचं आहे, परत विसरतो ना तू.
माहितीच नव्हतं, पण ते ऐकलं असेल कधीतरी, मागच्या जन्मी ऐकलं असेल. बघा, गुरु सांगे ना, प्रत्येक जन्मी गुरु आपल्याला भेटलेले असतात. त्यांनी तुम्हाला ते ज्ञान दिलेलं पण असतं. त्या रजकाची गोष्ट पाहिली सांगितली ना मी त्यासाठी. तो तर चक्क धोबी होता, श्रीपाद शिवलम त्याला भेटलेलं, पण त्याला आठवलं का काही? तो मस्त एन्जॉय करत होता, राजा होता मस्त, त्याच्या राण्या, मग ते मुलं नातवंड, प्रपंच एकदम खुश होता तो. पण ते संकट आल्यावरती तो म्हणायला लागला की अरे याच्या पलीकडे काय आहे की नाही जगात. मग गुरु आले आणि गुरुंनी त्याला त्याची ओळख करून दिली की तू कोण होतास मागच्या जन्मी, मी कोण होतो, तुला काय, तुझं काय आहे, तुला तुझं ध्येय काय पाहिजे. आणि मग तो परत त्याचा उजळला ना त्याचं. तसं मुलाखत म्हणजे दुसरं काही नाही आहे. गुरूंनी सगळं हे ज्ञान तुम्हाला प्रत्येक आत्म्याला दिलेलं असतं. पण ते काय म्हणतात मग, त्याला काय म्हणतंय, शब्द आहे पंत महाराजांच्या आरतीमध्ये आहे ना तो, प्रपंचा परमार्थ झाला. प्रेमासाठी गुरु शिष्याचा खेळ प्रगटला. मग खेळ कसा होणार ना? आता तुम्ही समजा खेळ खेळते आणि इथे एक लपलाय, तुम्ही सगळ्या सांगितलं हा इथे लपलाय, हा तिथे लपते, खेळात मजाच नाही येणार ना. तर तुम्ही कष्ट करणार, तरी शोधून काढणार, हा रे सापडला, आऊट झाला. पण तसं गुरूंचा काय खेळ आहे, ज्ञान दिलेलंच आहे, फक्त काय होतं अज्ञानाचं मळ त्यांनीच निर्माण केलेलं आहे. तो मळ पण निर्माण म्हणण्यापेक्षा तो वातावरण तो आहेच, तो ते झाकतात तुम्हाला आणि मग गुरु काय करतात, तो मळ परत दूर करतात. त्यासाठी ही मुलाखत आहे की आपल्या जे ज्ञान गुरूंनी दिलेलं आहे त्याच्यावरती जे मळव आलेलं आहे ते आपण दूर करतो. आता समजा सूर्य आकाशात आहे, भरपूर प्रखर आहे चांगला, अचानक ढग आले तर काय होणार, अंधार पडेल ना. मग काय करतो आपण, ढग जाण्याची वाट बघतो आपण, बरोबर की नाही. मग ते ढग जाणार आहे, मग गुरूंच्याकडून वारा आला, परत सूर्य आहे, म्हणजे सूर्य नवीन आणला का देवाने. कसं उपजत तुमच्याकडे ज्ञान गुरूंनी कुठल्या ना कुठल्या जन्मी दिलेलं आहे. ते फक्त काय करायचं आपल्याला, ते ढग येतात असे आपले काय म्हणतात अज्ञानाचे म्हणा किंवा मायेचे म्हणा, त्याला माया म्हणतात, ते जे काय येतील ते ढग ते दूर केलं की परत आतमध्ये गुरूंचं ज्ञान आहे. तसं हे सगळं तुम्हाला माहिती आहे, परंतु मी परत ते तुम्हाला ते परत म्हणतो तांब्या घासायचा आहे फक्त. त्यासाठी म्हणजे मुलाखत काहीतरी म्हणजे प्रचंड असं काही नाही आहे, समजलं की नाही. मुलाखत म्हणजे काहीतरी बापरे आता खूप मिळणं, खूप काही मिळणार नसतं. गुरुने सगळं दिलेलं आहे तुम्हाला, फक्त काय करायचं आपल्याला, तांब्या तो घासायचा इथला आणि जे आहे ते उजळवायचं. बरं, तर हे महत्त्वाचं आहे. मुलाखतीला का जायचं, नाहीतर नाही माहिती आहे आम्ही चाचांच्या सगळ्या मुलाखती ऐकल्यात, की आम्ही तिकडे त्या संमेलनात सगळ्या मुलाखती ऐकल्यात. मग आता सांग काय ऐकलं, आठवत नाही. माझ्यासाठी परत मुलाखतीला यावं लागतं की ते उजळवायचं ते ज्ञान जे दिलं ते, त्यासाठी मुलाखत येते. तर आता हे जे आहे अँटी क्लॉकवाईज जे म्हटलं, अर्थ बाउंड स्पिरिट्स, पिशाची योनीतले, ते काय करतात, त्या जे जीव आहे तो गर्भावस्थेत त्याच्या क्लॉकवाईज जे त्याच्या डायरेक्शनमधले जे कर्मधारणा होते त्याच्यामध्ये ते अडथळा करतात. ते होऊ नये, ते अर्थ बाउंड स्पिरिट्स किंवा पिशाची योनीतले जे आत्मे आहेत ते आपल्यात येऊ नये त्या लहानपणी बाळामध्ये. त्यासाठी काही नियम दादांनी सांगितले, ते मी आता वाचून दाखवतो. सगळ्यात म्हणजे आपला जो आत्मा जो आहे किंवा गुरु आहे ते काय निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ असतं. ते साक्षात निसर्गच त्यांनी घडवलेलं आहे. जेवढं नैसर्गिक असेल ना तेवढं गुरूंच्या जवळ आहे समजायचं. म्हणून सांगितलं त्यांनी नैसर्गिक अत्तर. नैसर्गिक अत्तर म्हणजे काय, हिना, चंदन, वाळा, गुलाब. हिना, चंदन सगळ्यांना माहिती आहे. वाळाला काय म्हणतात, अत्तराची बाटली, त्याला काय म्हणतात माहिती आहे, काय म्हणतात त्याला. हिना अत्तर ऐकलंय, चंदन अत्तर ऐकलंय, वाळाचं अत्तर येतं त्याला काय म्हणतात, खसखस पिकली ऐकलंय. आपण तर हसलो की खस, खस म्हणतात त्याला, खस. खस म्हणजे वाळा, ठीक आहे. आणि गुलाब तर सगळ्यांना माहिती आहे. फक्त त्याच्यामध्ये काय पाहिजे, अल्कोहोल नाही पाहिजे, नाहीतर ते काय करतात, अल्कोहोलमध्ये काय असतं, हे ऑइल आहेत ना पटकन डिझॉल्व्ह होतात. म्हणून ते बाहेर जे दुकानदार असतात परफ्यूम बनवताना अल्कोहोलचा वापर करतात. आणि जे सगळं जे सुगंधी द्रव्य त्या अल्कोहोलमध्ये खेचून घेतात आणि ते सगळी मुलं आहेत ती डिओड्रंट काय परफ्यूम काय सगळे ते अल्कोहोलिक मारतात स्वतःवर. त्याच्यासोबत कोण येत असणार सोबत, लक्षात ठेवा. बाहेर जे आहेत अर्थ बाउंड स्पिरिट त्यांना अल्कोहोल आवडतं त्यांना, कारण त्यांना पण विसरायला होतं ना, जरा बरं वाटतं. आणि त्याच्यासोबत ते, म्हणून आपण काय सांगतो, निदान गरोदर स्त्रीने तरी गरोदरपणाच्या काळात नैसर्गिक अत्तरे वापरावी. किंवा दुसरं काय आहे, त्याचं जे हार आपले फुलं आहेत ना, आपण ही देवाची फुलं आपण निर्माल्य एखाद्याला सांगतो की बाळाला त्रास होत असेल तर देवाचं फुल त्याला डोक्यावर ठेवायला सांगतो किंवा त्याला उतरवायला सांगतो. कशासाठी, तर ते निसर्ग आहे, ती नैसर्गिक शक्ती आहे, ती त्या अर्थबाउंड स्पिरिट आहेत त्यांना ते आवडत नाही. तुमच्या आवडीचं असेल तेच तुम्ही घेणार ना. समजा इथे मी एखादं दुर्गंध तयार केलं, कारण तुम्ही सगळे निघून जाल,
पण त्याच वेळी जर ते सुगंध निर्माण केलं तर काय होणार, तुम्ही सगळे तिथे अट्रॅक्ट होणार. तसं जे अर्थबॉर्न स्पिरिट आहे त्यांना काय आवडतं, जी मलिनता आवडते, घाण जे काय आहे ते सगळं, गलिच्छपणा त्यांना आवडतो, दारू आवडते, आपण जे म्हणतो ना जे चांगलं नाही ते सगळं त्यांना आवडतं. म्हणून तर त्याची प्रगती होत नाही अर्थबॉर्न स्पिरिट. म्हणून जेवढं नैसर्गिक भाग असेल तेवढा आपण ते नैसर्गिक राहायचा प्रयत्न करायचा. म्हणजे अत्तर वापरायची, अल्कोहोल नसलेली, दारू नसलेली. आणि फुले, गजरा स्त्रियांना डोक्यात घालायला सांगतो ना, पुरुष काय घालू शकत नाही, ते घातला हाताला तर काय लोक म्हणजे हा कुठे चाललाय, काय की नाही. बघा ते सिनेमावाल्याने ते एक उद्योग केले, ते काय माहिती, सिनेमा इंडस्ट्रीचा खूप इफेक्ट होत असतो आपल्या सामान्य लोकांवर. तर मी लहानपणी पाहिलेलं आहे, मी नुसतं असं म्हटल्यावर मला काय बोलतात ते पण ते काय ॲक्च्युली काय वाईट नव्हतं ते, पण सिनेमावाल्याने काय केलं, गजरा घातलाय हातामध्ये वगैरे म्हणजे हा कोणीतरी वाईट ठिकाणी जाणार आणि तो नको ते उद्योग करणार. असं नाही, ते चांगलं आहे ना, ते नैसर्गिक जे आहे सुगंधी फुलं, गजरा, चमेली जे काय असेल ते, तर हे हार निदान बायका तरी लावू शकतात. पुरुष काय करू शकतात, आम्ही देवाची इथलं घेतो निर्माल्य आणि आम्ही घरामध्ये कुठेतरी ठेवतो चांगल्या जागी, नाही त्याला सुगंध येत राहतो, बरोबर की नाही. तर ते गजरे आहेत ते स्त्रियांनी डोक्यामध्ये माळायला पाहिजे. पुढे रंग जे आहेत, आता रंग आपण म्हणतो ना, इथे ज्यांना संवेदना देतात किंवा आपण ओंकार साधना करताना तुम्हाला माहिती आहे मी कुठला रंग सांगतो, पांढऱ्या रंगाचा घालून या पडतो, इतर रंगाचं घालायला सांगत नाही. का, तर त्यावेळी जी धारणा असते ती ओंकार शक्तीची, ती काय होतं, ते कमी होते इतर गडद कपड्यांमध्ये, आणि जेवढं सफेद रंगाचं असेल ते जास्तीत जास्त धारणा होते. तर सफेद किंवा हिरवा, आता नुसतं पांढरे कपडे घालून काय एखादी गरोदर स्त्री फिरू शकत नाही, मग निदान हिरवा रंग तिला दिलेला आहे, की तो पण निसर्ग आहे ना. हिरवा रंग पण असतो, निसर्गाचे झाडं, पानं, फुलं, बघा सगळे काय असतात, पानं हिरवी असतात, म्हणून हिरवा रंग आणि सफेद रंग. आणि कुठला घालायचा नाही, जसं आपण देवीचा खण ओटी भरताना पण तुम्ही बघितलं असेल, एक कंसात वाक्य लिहिलं असतो की देवीचा खण जो आहे तो कुठल्या रंगाचा नसावा, लाल आणि काळा, हे दोन रंग घालायचे नाहीत गरोदर स्त्रीने, कारण त्यावेळी ते हे जे आहेत रंग तमोगुणाचे आहेत, ते प्रतीक लाल आणि काळा रंग, म्हणजे तमोगुणी आत्मे आहेत त्या तिथे जातात. आता लगेच तुम्ही घरचे लाल कपडे सगळे टाकून नाही द्यायचे, पण गरोदर स्त्रीसाठी आणि साधना करताना हे दोन रंग त्यांनी शक्यतो टाळावे, लाल आणि काळा. बरोबर. दुसरं आता पुढचा भाग जो आहे तो 7च्या आत घरात हे फार जुनी म्हण आहे स्त्रियांसाठी, पुरुषांसाठी पण आहे, पण गरोदर स्त्रियांचं चालू आहे म्हणून मी बोलतोय की 7च्या आत घरात का, कारण त्या काळामध्ये जो काळ आहे ना, जो 7 नंतरचा आहे, काय सूर्याची शक्ती कमी होते ना, आपण म्हणतो ना त्याचा दाब कमी होतो. मग असं म्हणतात जे आत्मे आहेत, हे अर्थबॉर्न स्पिरिट आहे, त्यांचं त्यावेळी संचार जास्त होतो. म्हणून बघा जे बरेच वाईट घटना घडतात ना, मॅक्झिमम असं नाही केव्हाही घडतात, परंतु ते जास्तीत जास्त रात्रीच्या काळी होतात, कारण त्यांचं प्राबल्य त्यावेळी असतं सूर्यास्तानंतर, 7 नंतर. म्हणून आपण म्हणतो लहान लहान काय मोठ्यांना पण म्हणतो मुलींना वगैरे, बाबा तू लवकर घरात ये, तुझी काय साधना प्रार्थना अभ्यास काय हरकत नाही, जे काय ते घरी येऊन कर, उगीच रेंगाळू नको, बाहेर भटकू नको, कारण हे जे आहे त्यांचा तो काळ आहे, जो 7 नंतरचा काळ जो आहे तो अर्थबॉर्न स्पिरिटला त्यांच्यासाठी म्हणतो ना उघडलं त्याच्यासाठी. ते तुरुंगातले कैदी पण असतात माहिती आहे ना, त्यांना पण एक काळ असतो ना, ते थोडा वेळ भेटायचे त्यांना तसं मोकळा वेळ दिलेला आहे तो. म्हणून शक्यतो निदान गरोदर स्त्री तरी शक्यतो तेवढी 9 महिने तरी, आपण म्हणत नाही प्रत्येकाची ड्युटी असते, आता डॉक्टर लोक, नर्स लोक बिचारे नाईट ड्युट्या करतात सगळे, आम्ही केलेलं. मी तर नवीन होते तेव्हा त्या माझी मिसेस सांगायचे, मी हसायचो, काय म्हटले ते आमची बॉडी पडलेली असते पेशंटची, काही काही ॲक्सिडेंटचे वगैरे गेलेले असतात त्याच्यात, मी बाजूला रात्री डबा खातो, म्हटलं आम्हाला काय होत नाही. तर तुम्हाला गुरु सांभाळत असतात कारण तुम्ही ऑन ड्युटी असता, बघा हे गुरु पण सांभाळतात ना, त्यांना माहिती आहे की तुम्ही कर्तव्यावरती, तर तुम्हाला आता भूक लागेल तर ठीक आहे बाबा याला सांभाळलं पण उगीच टाईमपास म्हणून रात्री फिरायचं आणि काहीतरी नको, ते कर्तव्य नाही आहे, त्यात पोलीस बिचारांना फिरावं लागतं, बरोबर की. असे जे आहेत इमर्जन्सी डिपार्टमेंट आहेत, त्यांना त्यांचं कर्तव्यासाठी रात्री बेरात्री जावं लागतं, ते चांगल्या कामासाठी गेले, त्यांना गुरु देव, त्यांचा पण देव आहेच ना शेवटी, त्यांना सांभाळा, कारण ते कोणाचं तरी कल्याण त्यांच्या माध्यमातून होत असतं. बघा तो भले देवभक्त नसेल, पण त्याच्या माध्यमातून देव कोणाचं तरी कल्याण करत असतो. म्हणून जे असे कर्तव्यावरती असेल तर येस तुम्ही डे नाईट तुमचं काय नाही, पण इतर जे उगीच टाईमपासला रात्री भटकायचं, ही तरुण पोरं आहेत किंवा गरोदर स्त्री आहे, तिथे तर यासाठी सांभाळून राहायचं की 7च्या आत घरात यावं.
नंतर निर्जन स्थळी न जाता देवळात किंवा गुरुस्थानी जावं. तर मी सांगितलं निर्जन स्थानी का तिथे काय असतं तेच आहे, जे तिथे कोण नाही तिथे आम्ही. आपण बघा तुम्हाला माहिती आहे आता बरेच तुम्ही ऐकलं इथे पण ही जी जागा आहे केंद्राची कशी तिथे काय होतं माहिती आहे ना, गोष्ट ऐकली ना साई स्मृतीची वास्तू आहे ना आपल्या वेबसाईटवर पण आहे आणि त्या साकार निघाला येईल पुढे. तिथे आत्मा होता तो कन्स्ट्रक्शनच होऊ देत नव्हतं या वास्तूचं केंद्रात. म्हणजे आत्मे असे पडीक जिथे जागा असतात निर्जन, कारण हा एरिया त्या निर्जन होता पूर्ण अंधेरीचा इकडच्या पुढे आणि ते खून वगैरे व्हायचे आणि मग ते आत्मे बिचारे भटकत राहायचे आणि मग ते लोकांना त्रास द्यायचे. म्हणून निर्जन स्थळी वगैरे म्हणजे तो तर आहेच भाग की चोर लुटारू दरोडेखोर असतील, परंतु त्यांनी ज्यांना मारलेले आहे तसे अनबाउंड स्पिरिट पण त्या एरियामध्ये ते पडू शकत नाही बाहेर, त्या एरियातच ते अडकले जातात. म्हणून बाउंड म्हटलं. बाउंड म्हणजे काय, अनबाउंड स्पिरिट हे पृथ्वीच्या वातावरणाशी ते जोडलेले राहतात, त्याच्यातून पलीकडे जाऊ शकत नाही. मग त्या जागेत सुद्धा त्यांचं ते एक विशिष्ट भागातच ते राहतात ते. म्हणून आपण म्हणतो ना हॉन्टेड आहे म्हणतात, ही जागा हॉन्टेड आहे इंग्लिश शब्द, बरोबर की नाही. तर ती बाधित आहे ती जागा, वास्तू बाधित आहे, जागा बाधित आहे. निर्जन स्थळी आपल्याला माहीत पण नाही तिथे काय काय झालेलं असेल, बरोबर की नाही. म्हणून निर्जन स्थळी पण शक्यतो जाऊ नये. देवळात आणि गुरुस्थानी गुरूंची शक्ती असल्यामुळे तिथे अर्थबाउंड स्पिरिट काही येऊ शकत नाही आणि आले तरी ते कशासाठी येतील, मुक्त होण्यासाठी येतील आणि मुक्त होऊन निघून जातात. लक्षात ठेवा, आले तरी ते मुक्त होऊन निघून जातात, ते त्रास देत नाहीत. नंतर आरती साधना. आरती साधना आपण आपल्या घरी करू शकतो, टेप आहेत त्या ऐकू शकतो, म्हणू शकतो आणि केंद्रात येऊन आपण श्रवण करू शकतो आणि मनातल्या मनात म्हणू शकतो. तर ही आरती साधना आहे. नंतर ओंकार साधना. ज्यांना ओंकार साधना शिकले त्या गर्भस्थेने पूर्ण 9 महिने जेवढं जमेल तोपर्यंत ओंकार साधना करायला हरकत नाही. नाहीतर आपण त्यांना म्हणतो महामंत्र येतो सर्व मंगल मांगल्य, तो तरी म्हणायला सांगतो आपण. नंतर पुढची गोष्ट आहे ती कर्मणूक. आता कर्मणूक कशी करायची त्याचं पण नियम घालून दिलेले आहेत. त्याचं वाचन जे आहे ते चांगलं सकस वाचन करावं. म्हणजे चांगले ग्रंथ आहेत, चांगले पुस्तकं आहेत, चांगले लेखक आहेत, त्याच्याने आपल्या वाचल्यावर आपल्याला बरं वाटलं पाहिजे. आपण म्हणतो नाही वा काय छान वाटलं. एखाद्या गोष्टी दुःखद पण असते बघा, असं नाही की सुखदच असायला पाहिजे, दुःखद असते, पण त्या माणसाने घेतलेले कष्ट आणि त्यातून त्याने केलेली प्रगती किंवा त्याने इतरांचं केलेलं कल्याण त्याचं ऐकल्याने सुद्धा आपल्याला बरं वाटतं. म्हणजे सकस साहित्याचं वाचन करावं. नंतर काय वाचू नये तर वाईट संस्कार करणारे, एकमेकांची स्पर्धा करणारे, हिंसक हे सगळे जे भाग असतील अशा गोष्टी, टी व्हीवरच्या सिरियल, मोबाईलवरचे क्लिप्स हे गरोदर स्त्री 9 महिन्यामध्ये टाळावेत. नंतर भडक भाषा, हिंसक भाषा हे सगळं सांगितलेलं तुम्हाला. आता याच्यामध्ये आता या मुलाखतीचा भाग नाही, परंतु मी म्हटलं ना कर्तव्यावर असताना देव सांभाळतो गुरु तुम्हाला. मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, हे ऐकल्यावर एकदम शहार येतील, मग मी कधीच नाही विसरलो. आमच्या इथे फॉरेन्सिक मेडिसिन म्हणून एक सब्जेक्ट असतो. एखादी डेथ जेव्हा होते त्याचं ते हे करतात, पोस्टमॉर्टम करतात त्याचं जीवाचं ते, आणि याचा मृत्यू कशामध्ये झाला, त्याचं रोग निदान काय म्हणजे माहीत नाही कशामुळे मृत्यू झाला, तर ते सगळं ते कापाकापी करतात त्या प्रेतावरती. मला अजून आठवते, मी ते प्रसंग कधीच नाही विसरला. आम्हाला फॉरेन्सिक मेडिसिन नावाचा सब्जेक्ट होता आणि त्या मॅडम होत्या, त्या गरोदर होत्या, म्हणजे दिसायच्या गरोदर, म्हणजे विचार करा कुठल्या महिन्यात असेल, म्हणजे एकदम स्मार्ट मॅडम त्या. आणि त्यावेळी एक केस अशी आली की एक जो बाळ आहे ते 2 वर्षाचं काहीतरी असताना खलास झालं. ते कळलं नाही घरच्यांना की ते मृत्यू कसा पावला. मग ते आणणं ते नियमाप्रमाणे त्याचं पोस्टमॉर्टम झालं. त्याच्यामध्ये ती बाई कोण करत होती, आमच्या मॅडम करत होत्या. 2 वर्षाचं बाळ म्हणजे किती, म्हणजे आपण कधी ते कर्तव्यासाठी सुद्धा तुम्हाला असं काही गोष्टी खूप मन घट्ट करून त्यांनी केलं बाबा. ते आम्ही सगळे बघतच बसलो. एक स्त्री आहे गरोदर आणि ते लहान 2 वर्षाच्या बाळाचं सगळं ते चिरफाड करून त्या बाळाच्या गोटी अडकली होती कशात, ते आम्हाला दाखवलं त्यांनी. तिथे गोटी ते घेतात ना लहान मुलाचं खेळता त्याच्या फुफ्फुसात जाऊन अडकले ते श्वासमध्ये आणि ते तिथे मरून गेलं. ते तर ताबडतोब वाचवता आलं असं, पण त्या बाईने ते केलं आणि ते एकदम शांतपणे केलं त्यांनी. म्हणजे काय कधी काय असं आपण ड्युटीवर असताना देव आपल्याला किंवा गुरु असतात ते सांभाळतात, पण बाकी असे हा जर मी प्रसंग तुम्ही सांगितलं तरी तुम्हाला कसं तरी वाटतं. आज जर डॉक्टर म्हणून आम्ही ते कसं तरी वाटलं तरी मला, पण म्हणजे तुम्हाला कर्तव्य म्हणून काही गोष्टी आहेत त्या मन घट्ट करून काही वेळा करावं लागतात. परंतु शक्य असेल तर काय करायचं, आपण त्यापासून दूर राहायचं या गोष्टीपासून. नंतर चांगलं संगीत ऐकावं, संतांची चरित्र, म्हणून शक्य असेल तर सुट्टीच घेऊन टाकावी. मित्र म्हणतो तुमची जर आर्थिक परिस्थिती चांगली असेल
बरोबर की ना. आता हे ड्युटी का करायला लागली, कारण ती बाईने लिव्ह नव्हती होती, मॅटर्नल लिव्ह मिळते ना, घ्यायची होती की नाही, आलाच नसता प्रसंग. हा, तुमची आर्थिक परिस्थिती वाईट आहे बाबा, घरी अर्थार्जन करायला कोण नाही, मग तुम्ही घेऊ नका बाबा. मग पण गरोदरपण म्हणून असे काही प्रसंग येतील आपल्या जीवनात, ड्युटी म्हणून किंवा काय तर महिलांनी शक्य, ते सगळं महिलांसाठी आजची मुलांसाठी, ते सांभाळून राहावं त्यांनी. नंतर चांगलं संगीत ऐकावं, संतांची चरित्र वाचावीत, चांगले वाचन आणि चित्रपटसुद्धा चांगले बघावेत, ऐकावेत, आणि घरातील वातावरण प्रेमाचे आणि आनंदाचे राहील असं इतरांनी काळजी घ्यावी. नाहीतर मी आता जेवढे अनुभव ऐकलेत, म्हणजे आपण वाचतो ना गोष्टी वगैरे किंवा त्याच्यावरती यूट्यूबवरती येतात अनुभव, त्याच्यामध्ये असं दिसलं की बहुतेकांच्या की बाईला भयंकर त्रास दिलेला आहे लोकांनी, म्हणजे आपल्याला विश्वास नाही बसत ते. अशा पण बायका असतात, बाईच पुरुष देत नाही त्रास, देतात ते, पण मेजॉरिटी बघितलं तर मी अनुभव, तर बाईच बाईला त्रास देते. मग ती सासू म्हणून असेल, नणंद म्हणून असेल, जे काय असेल, हे मी ऐकलेल्या सांगतो. म्हणजे मी ऐकू नाही सांगत, म्हणजे म्हणतो ना सकाळ कोणतरी सांगितलं ना, मी प्रत्यक्ष ऐकले त्या व्यक्तींच्या कानात तोंडावाटे. म्हणजे यासाठी आपल्याला गुरुंनी दिलं धडा, की बाबा ती गरोदर आहे तर निदान त्याची काळजी घे, कळलं की नाही. एका बाईने असं सांगितलं की मला खायला पण देत नव्हते, ठीक आहे म्हणजे दिवसभर खाते म्हणून. अरे बाळ खात असतं, ते बाळ गरोदर, तिला भूक लागते, तिचा विचार तर करा, खायला पण नाही त्याच्यावर उपाशी ठेवायचे, असे पण मी ऐकलेले आहेत एकेकांचे अनुभव. म्हणजे असं करू नये निदान, कळलं की नाही. आपण जास्त करून स्त्रिया घरात असतात, तर आपण एक काळजी घ्यावी, की निदान तुमचा किती काळ राग असेल ना, त्या 9 महिनेपर्यंत तिच्या पोटात जो जीव आहे, बाळ, ते देवाचं रूप आहे समजून, जसं आपण देवाला कसं करतो, नैवेद्य दाखवतो, देतो ना, सगळी पूजा करतो, तसं त्या बाळासाठी का होईना त्या बाईला त्रास देऊ नये निदान 9 महिनेपर्यंत. हे ज्या गोष्टी आहेत, या प्रत्यक्षात घडलेल्या आहेत, आणि भविष्यात किती घडतील देवाला माहीत, पण आपल्याला माहिती पाहिजे. आपण तो संस्कार आहे आपल्यात करून पुढच्या पिढीमध्ये सांगा, की बाबा शक्यतो गरोदर स्त्रीला जपावं इतरांनी. ते तिची जरी का तिला वाटत नसेल काय, म्हणजे मी बिंदास आहे, मला काय नाही, तरी इतरांनी अशी काय काळजी घ्यावी की तिला त्रास होता का म्हणे, कारण तिच्या माध्यमातून त्या बाळाला त्रास होतो. तर हे जे गोष्टी आहेत हे फार आहे. त्यात मी एक गोष्ट सांगतो ऐकलेली, एक लेख आलेला, त्याच्यामध्ये असं दिलं, ते बाळ जे आलं ना लहान, ते म्हाताऱ्या लोकांना बघून खूप घाबरायचं. म्हणजे कोणी पण वृद्ध मनुष्य दिसलं की ते बाळ एकदम म्हणतो ना, फोबिया, असं असं कसं करायचं. ते डॉक्टरकडे जाऊन आले, डॉक्टरने काय त्यांच्या पद्धतीने उपचार केले, म्हणजे जाईल जाईल. शेवटी एक आध्यात्मिक मनुष्य होते, आणि मग त्यांनी त्या बाळाकडे बघितलं, त्या आईला विचारलं, तुमच्या घरी कोणतरी असं वृद्ध पुरुष होता का ज्याची तुम्हाला भीती वाटायची. मग तिने सांगितलं, माझे सासरे वगैरे भयंकर मनुष्य होता तो, मी गरोदर असताना तुम्हाला भयंकर त्रास द्यायचा, म्हणजे मी तो बघितलं तरी माझ्या मनात धडधड 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 सुरू व्हायची. ते काय आलं, ती भीती आहे ना त्या बाळामध्ये कर्मात धारण झाली ते, आणि ते बाळ मग काय आलं, आईच्या माध्यमातून त्यांनी बघितलं ना, ते कोण पण आता तर थोडीच माहिती आहे हा कोण आहे, कोण पण म्हातारा मनुष्य दिसलं की तो एकदम ते बाळ असं थरथर थरथर हे करायचं. मग तिला संमोहन करतात, त्याला हिप्नॉटिझम म्हणतात. ते करून त्या आईला हे संवेदना दिल्या त्यांनी त्यांच्या पद्धतीने, आणि काय उपचार केले असतील, आणि मग त्या बाळाचा पण त्रास होतो तो दूर झाला. म्हणजे इथपर्यंत ज्या जन्मावरती कायम स्वरूपाचा ठसा मी म्हटलं ना उमटू शकतो, म्हणून त्या गरोदर स्त्रीला तरी निदान सगळ्यांनी आपण सांभाळून राहायला पाहिजे. नंतर गर्भसंवेदना, त्यासाठी दादाने काय दिलं आपल्यासाठी, क्लॉकवाईज काय कुठली आपल्याकडे गर्भसंवेदना आहे, त्याचा आता आला इथे, हा पहिला डायग्राम इथे सुरू होतो. संवाद होत आले, आपण एवढं करूया मग थांबूया पाहिजे. तर हे जे आहेत ह्याला म्हणतात गर्भसंवेदना किंवा स्पर्श संवेदना. आता आपण स्पर्श संवेदना केंद्रात देत नाही, परंतु एखाद्याचे घरी कोण असेल, नवरा असेल किंवा भाऊ असेल, वडील असेल, तर त्यांना आपण ती शिकवतो, आणि तो या मार्गात असेल तर ती संवेदना आपण शिकवू शकतो. गरोदर स्त्रीला त्यांनी घरीच द्यावी. आम्ही इथेच स्पर्श न देता दुसरं काय करतो, आम्ही आता ओंकार देतो फक्त, म्हणजे तिने ओंकार लक्षपूर्वक ऐकायचा, ओंकार तिने श्रवण करायचा, आणि तो त्या बाळामध्ये गरोदरपणात धारण होतो त्या बाळामध्ये, तर त्याला म्हणतात संवेदना. तर ती साधारण मी सांगितलं केव्हा होतो, आत्म्याचा प्रवेश केव्हा होतो, 6 आठवडे म्हणजे 1.5 महिना, म्हणून त्याच्या आधी कोणाला संवेदना देत नाहीत. 1.5 महिन्यापासून आत्म्याचा प्रवेश झालेला असतो, म्हणजे संवेदना घेणार आत्मा पाहिजे ना, नुसतं याला संवेदना नसतात द्यायच्या. त्याच्या आधी निदान पण पक्क झालेलं नसतं डॉक्टरांचं, बरोबर की नाही. आणि गर्भ हा काय असतो, नाजूक असतो पहिले 3 महिने, म्हणून शक्यतो आम्ही काय सांगतो 3 महिने झाल्यानंतर तुम्ही या,
कारण तो प्रवास पण झेपला पाहिजे ना. इथे येणार तो केंद्रात, कुठे राहत असतो मुंबईच्या कानाकोपऱ्यात. शक्यतो बाबा तुम्ही 3 महिने झाले की एक साधारण गर्भ बऱ्यापैकी त्याची वाढ झाली असते, घट्ट झालेला असतो, डायग्नोसिस झालेलं असतं. नाहीतर काय होणार, आमच्याकडे केस झाली होती केंद्रातली, मी नाव नाही सांगत सेवकाचं. ती बाईने सांगितलं मी गरोदर आहे, आणि ते सेवकांनी संवेदना सुरू केल्या. म्हटलं किती महिने, 2च महिने काहीतरी झाले होते. मी सांगितलं रिपोर्ट घेऊन या तुमचं. तर डॉक्टरने रिपोर्ट केला नव्हता, हिने स्वतःच ठरवलं मी गरोदर आहे. आणि ते म्हणतो ना फॉल्स प्रेग्नन्सी, म्हणजे गरोदर नव्हतीच ती, आणि मग असे काहीतरी वेस्टेज. म्हणजे म्हणून आम्ही सगळं, तुम्ही डॉक्टरांनी सांगितलं आहे का गरोदर आहे का, तर तुम्हालाच वाटतंय, बरोबर आहे की नाही. अल्ट्रासोनोग्राफी केली आहे, त्याची प्रेग्नन्सी टेस्ट केलेली आहे, म्हणजे निदान पक्क झाल्यानंतर साधारण 3 महिन्याच्या आसपास तुम्ही संवेदना घ्यायला याल. तर उगीच सांगितलं इथे संवेदना देतात, चला माझं आता पाळी चुकली, आता मी गरोदर आहे असं नाही. तरी पुढे मागे पण असते ना ते. म्हणून जोपर्यंत निदान डॉक्टरांनी सांगितलं नाही कन्फर्म, तोपर्यंत संवेदना घेण्यासाठी आपण पण सांगायचं नाही कोणाला, आणि त्या संवेदना आपण देऊ शकतो. त्याच्यामध्ये ही जी दाखवली बाईचा जो पाठीचा कणा आहे हा समजा, आणि त्या पाठीच्या कण्यात आपण काय करतो, संवेदना देतो. हा समजा आहे घ्या. तर हे जो मधला भाग देतो पाठीचा कणा, तर इथे मध्ये काय असते, सुषुम्ना असते इथे, आणि डावीकडे काय आहे, इडा, आणि उजवीकडे काय आहे, पिंगला. अशा 3 नाड्या आपल्या पाठीच्या कण्यातून ह्या शक्ती त्याची वाहत असते, 3 नाड्यांची. संवेदना करताना काय करायचं, जस्ट तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी, कारण या पुस्तकात आहे म्हणून, तर डिटेलमध्ये जायचं नाही आपल्याला. तर पहिले काय करतात की सुषुम्ना नडी, तिच्यावरती संवेदना दिल्या जातात. ती बघा, ती बाण वरती चाललाय ना तो, हे त्या सुषुम्नावरती पहिले 3 बोटं आहेत, सेवक असतात ते असे 3 बोटं आहेत उजव्या हाताचे, ते ठेवतात ते, आणि ती शक्ती काय होतं, आणि ते काय करतात, त्यांचं जे नाम ओमकार आहे तो ओम तिथे उच्चार करतात. ओमचा उच्चार केल्यानंतर शक्ती लहरी आहेत त्या सुषुम्नात जातात, सुषुम्नातून वरती जाऊन खाली कुठे येतात, इडामध्ये येतात, आहे ना, दिसतंय ते डावीकडे आलं ते. मग नंतर तो काय करतो, मग इडावरती ठेवतो, हे डावीकडे ठेवले. बरं, दुसरी अवस्था बघा, डाव्या साईडला ठेवले, डाव्या साईडला ठेवल्यानंतर परत ओंकाराचा उच्चार करतात. परत ती शक्ती काय करतात, ती वर जाऊन परत खाली येते, कुठे येते, पुढे उजवीकडे येते ती. म्हणजे हे जे आहे मधलं, डावीकडे परत मधलं, मग उजवीकडे परत मधलं, असा तो क्रम आहे तो. तर तुम्हाला ते डायग्रॅममध्ये ते नीट समजणार नाही. सिम्पल आहे की आधी पाठीच्या मधल्या भागावरती देतात, नंतर डावीकडे जायचं, म्हणजे आधी मधल्या भागावर ओंकार करायचा, हा डावा भाग आहे, इथे ओंकार केला, परत मधल्या भागावर यायचं, जंप नाही करायचं, पुढे इथे ओंकार करायचं, मग उजवीकडे जायचं, तिथे ओंकार करायचं, परत मूळस्थान यायचं, म्हणजे हा एक झाले. असे 2 आम्ही करतो स्पर्श संवेदनामध्ये. आता आम्ही काय करतो, 11 ओंकार करतो, आणि त्या आईला सांगतो की तुम्ही लक्षपूर्वक तो ओंकार ऐका, आम्ही स्पर्श वगैरे काय करत नाही. कारण त्याचं कारण तुम्हाला माहीत असेल, सगळं हल्ली बेबरं, म्हणजे काय संशयाचं वातावरण आहे ना. आता एका ठिकाणी असं झालं, त्या सेवकाने कपाळाला हात ठेवावा लागतो, आणि इथे असा ठेवावा लागतो, बरोबर की नाही, त्या बाईचं. तर तिच्या मनात जे काय असेल माहीत नाही, तर तिला ते संवेदना तिला वेगळ्या जाणवल्या, मग तिने येऊन कंप्लेंट केली, त्या सेवकांकडून मला संवेदना घ्यायची नाही म्हणजे असं पण असतं. म्हणून काय केलं, अधिष्ठानमध्ये आता स्पर्श संवेदना देत नाहीत, म्हणजे स्पर्श कोणाचा कसा असेल समजत नाही, पण ओंकार श्रवण जो आहे तो ऐकायचा, तो त्याला काय कोणाला त्रास नाही, किंवा कोणी त्याच्यावर आरोप पण करू शकत नाही. म्हणून तो आम्ही आता तसं फक्त ओंकारचा श्रवण करायचा, 11 ओंकार. ते सेवक ओंकार उच्चार करतात, आणि त्या बाईने तो कानातून श्रवण करायचा. अशी ती त्या बाळाला ती शक्ती आहे, ओंकार शक्ती, ती आईच्या या सुषुम्ना आणि या इडा पिंगलामधून त्या बाळाकडे प्रभावित होते ती शक्ती. आणि एक्स्ट्रा जी शक्ती आहे, समजा शक्ती जास्त झाली तर काय होतं की स्त्रीच्या ब्रह्मरंध्रातून वर निघून जातो. जसं आपल्याला सांगितलं शेवटी आपण हात मोकळे सोडतो ना साधना का, जी एक्स्ट्रा आपल्याकडे ओंकार शक्ती आली असेल, जी आपल्याला पेलवणार नाही, ती या बोटांमध्ये असं म्हणतात निघून जातो. अशा प्रकारे हा स्पर्श संवेदना, आणि आपण आता देतो ती जी आहे ती फक्त श्रवण संवेदना देतो ओंकाराची. ठीक आहे. तर ओंकारामध्ये ही जी शक्ती आहे, ह्याच्याने याचा फायदा काय होतो, मगाशी सांगितलं की गर्भाचे किती व्हायला पाहिजे, बाळाचे आतमध्ये 84 लक्ष फेरे व्हायला पाहिजे, ते कमी किंवा जास्त होता कामा नये. तर ही शक्ती काय करते, स्पर्श संवेदना किंवा ओंकार शक्ती, ते जास्त होत असेल तर ती कमी करते, आणि कमी होत असेल तर ती बरोबर जास्त, बरोबर म्हणजे काय घड्याळ आहे समजा, ते पुढे जाऊन पण चालणार नाही, मागे जाऊन पण चालणार नाही ना. तसं ती शक्ती काय करते, त्याला जेवढी गती हवी तेवढी त्या बाळाला, गर्भातल्या बाळाला ती शक्ती, ती ओंकाराची तेवढे त्याचे जे फेरे आहेत ते घ्यायला शक्ती देते ती, आणि ते योग्य त्या प्रकारे त्याची गती निर्माण होते. आणि अशा प्रकारे हे जे 84 लक्ष फेरे त्या जीवाच्या आईच्या पोटात
योग्य प्रकारे होतात आणि त्याची जी विकृती होण्याची शक्यता असते ती टाळल्या जाते. पण मी सांगितलं की जास्तीची शक्ती असेल ते आईच्या ब्रह्मरंध्रातून असं म्हणतात निघून जाते. आता पुढचा जो भाग आहे बाळाचा जन्म, ते आपण पुढच्या मुलाखतीत घेऊया, 8-20 झालेले तर ते आपण थांबूया. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सदानंदाचार्य सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ बाबा महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. दादा परम समर्था दीन प्रभो जगन्नाथा आलो शरण तुला, दीन तुला घेवितो प्रभू.